तर मी सरांना विनंती करते की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं. नमस्कार मित्रांनो, आता तुम्ही इथे काही दिसत नाही मला, अर्धे लोक तर बहुतेक ओळखत असतील मला. मी JDA मध्ये आणि रामेती मध्ये माझी अर्धी सर्व्हिस इथेच गेलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना बहुधा ओळखीचं असेल, एकदमच नवीन असेल तर थोडासा प्रॉब्लेम आहे, अदरवाईज सगळ्यांची आपली ओळखी आहे. कधीतरी आपण क्लासमध्ये भेटलेलो. ओके, एनिवे दुपारचं सत्र आहे, झालेलं आहे, थंडीचे दिवस आहे, थोडासा आळस गिळस येतो, पण त्याला आपण बघू आता कसं अट्रॅक्ट करता येईल. तर ओके मित्रांनो, आपण आपल्या विषयावर येऊ. आजचा आपला विषय आहे बायोडायनामिक्स फार्मिंग. बहुधा काही लोकांनी अटेंड केला असेल याच्या आधी, जेवढे ऑर्गॅनिक जे झाले त्याच्यात. काही कृषी सेवकाचे जे प्रशिक्षण होते त्यामध्ये हमखास हा विषय मी घेतच होतो. तर बहुधा काही लोकांनी तर ऐकलेलं पण असेल. एनिवे, आपण त्याला रिपीट जरी होत असलं तरी थोडस विसरलेलं पुन्हा आठवण येईल. तर मित्रांनो, निसर्गाचा नियम बदल हा निसर्गाचा नियम आहे. त्या नियमाला अनुसरूनच शेतीमध्ये सुद्धा स्थित्यंतर होत आहे. आपल्या वडिलांनी आपल्याला जी शेती दिली होती ती 100% ऑर्गॅनिक शेती आपल्याला हँडओव्हर केली होती. मधला काळ असा झाला की आपल्याकडे अन्नधान्याचा तुटवडा बसायला लागला आणि आपल्याला अन्नधान्य उत्पादन वाढविणे याच्याशिवाय पर्याय नव्हता. तर त्या हिशोबाने आपल्याकडे ज्या 60च्या आणि 70च्या दशकामध्ये कृषीच्या बाबतीमध्ये ज्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ज्या काही गोष्टी घडून आल्या त्याचे आपण जवळपास सगळे साक्षीदार आहोत की आपण अन्नधान्य उत्पादनामध्ये आता आपण सेल्फ सफिशियंट झालो. नॉट सेल्फ सफिशियंट. मी तुम्हाला सध्या 2-3 दिवसाआधीची जी फिगर सांगतो की आपल्या इथला जो बफर स्टॉक आहे गव्हाचा तो 75 लाख मेट्रिक टन असायला पाहिजे, पण आज तो 250 लाख मेट्रिक टन आहे. आपण टीव्ही मध्ये न्यूज मध्ये पाहतो, पेपर मध्ये वाचतो, अरे गहू सोडून राहिला, गहू रस्त्यावर आहे, गहू गोडाऊन नाही ठेवायला. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहे. ह्या कशामुळे सध्या झाल्या? आपलं प्रोडक्शन वाढलेलं आहे. त्याच्यामुळे आपण पहिले सुरुवातच केली आहे बदलाची. बदल म्हणजे काय की आपले वडील जी शेती करत होते त्या शेतीच्या वेळीस ती जी शेती करत होते त्यामध्ये थोडासा इन्फ्रास्ट्रक्चरचा अभाव होता. ती आपली पारंपरिक जुनी शेती करत होती, पण दॅट इज ऑर्गॅनिक शेती. आज आपण जे ऑर्गॅनिक शेतीबद्दल बोलत आहोत तर ते जे करत होते ते 100% ऑर्गॅनिक शेती करत होते. त्याच्यानंतर नाही दिसतंय अन्नधान्याच्या तुटवड्यामुळे आपण 60 मध्ये ग्रीन रिव्हॉल्युशन ज्याला आपण हरित क्रांती म्हणतो ती झाली. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे शेती उत्पादनात त्यावेळेस क्रांती घडून आली. त्याचे आपल्याला रिझल्ट आता दिसत आहे. आपण अन्नधान्यामध्ये गहू आपण एक्सपोर्ट करायला लागलो, तांदूळ आपण एक्सपोर्ट करायला लागलो, बाकीही फळे भाजीपाला हे सगळं आपण एक्सपोर्ट करायला लागलो. हरित क्रांतीच्या काळात काय झालं, जास्त उत्पादन देणाऱ्या वाहनांची निर्मिती झाली, जशी हायब्रिड व्हरायटीज ची निर्मिती झाली की ज्याचं बी आपल्याला एकदाच वापरता येत होतं. पुन्हा जर आपल्याला पेरणी करायची राहिली तर आपल्याला नवीन बियाणं खरेदी करावं लागत होतं. त्याच्यानंतर सिंचनाच्या सुविधा मध्ये वाढ झाली. रासायनिक खते, कीटकनाशके, बुरशीनाशके आणि हर्बिसाइड्स याचं इंट्रोडक्शन झालं. याचा वापर वाढायला लागला आणि आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो. यामुळं काय झालं की आपण अन्नधान्यामध्ये तर सुरक्षित झालो आहे आज, पण आपली जी शेती होती, आपली जी जमीन होती त्या जमिनीकडे थोडंसं दुर्लक्ष झालं. याचं कारण
की आपल्याला जी ऑर्गॅनिक शेती आपल्या वडिलांनी हँडओव्हर केली होती, त्या ऑर्गॅनिक शेतीमध्ये ऑर्गॅनिक कार्बनचं जे प्रमाण होतं, जे सुपीक जमिनीचं एक मानक आहे, त्याचं प्रमाण खूप अधिक होतं. त्याच्यामुळे काय होत होतं, ज्या या नवीन हायब्रिड व्हरायटी, शॉर्ट ड्युरेशन हायब्रिड व्हरायटी झाल्या, त्या इरिगेशनला, फर्टिलायझरला रिस्पॉन्स देणाऱ्या आल्या, त्याच्यामुळे लोकांचा कल उत्पादन वाढीसाठी त्या सगळ्या कॉस्टली इनपुट्स कडे वेधल्या गेलं. त्याचे रिझल्ट त्यांना दिसले. परंतु काय झालं, सेंद्रिय पदार्थ जमिनीत टाकण्याची जी मानसिकता होती किंवा जी प्रचलित आपली पद्धत होती, ती पद्धत हळूहळू कमी होत गेली. आधी कसं होतं, शेतकरी म्हटल्यावर त्याच्याकडे 4 जनावरं राहायचे, 2 जनावरं राहायचे, भलाई त्या गायी न दूध देणाऱ्या भाकड गायी असायच्या. पण जनावरांच्या शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये 1 किंवा 2 जनावर गायीच्या स्वरूपात, बैलाच्या स्वरूपात, बकरीच्या स्वरूपात किंवा कोंबड्याच्या स्वरूपात राहतच होतं. त्याच्यापासून जे खत निर्माण व्हायचं, शेतकरी ते सगळं खत शेतामध्ये टाकायचं. त्याच्यामुळे जमिनीची सुपीकता ही खूप चांगली होती. ग्रीन रिव्हॉल्युशन मध्ये रासायनिक खताचं जेव्हा इंट्रोडक्शन झालं, तर ऑर्गॅनिक कार्बन आपल्याला हँडओव्हर केलेल्या जमिनीचा चांगला असल्यामुळं फर्टिलायझरला त्या जमिनी चांगला प्रतिसाद देऊ लागल्या. त्याच्यामुळे उत्पन्नात एकदम आपल्याकडे भर पडली. पण काय झालं, सेंद्रिय पदार्थाचा वापर दिवसेंदिवस कमी होत चालला. आणि हे वाढीचं सत्र कुठपर्यंत चाललं, 1965-66च्या दरम्यान आपल्याकडे हरित क्रांतीला जवळपास सुरुवात झाली होती आणि ही 90च्या दशकापर्यंत चालली. उत्पन्न आपलं वाढत गेलं, आपण पीकवर पोहोचलो. जोपर्यंत आपल्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन होता. ऑर्गॅनिक कार्बन असल्यामुळं काय झालं, आपल्या जमिनी टाकलेल्या फर्टिलायझरला चांगला रिस्पॉन्स देऊ लागला, इरिगेशनला रिस्पॉन्स देऊ लागला. पण त्याच्यानंतरच्या काळामध्ये काय झालं की आपल्याला त्याचे आता दुष्परिणाम दिसायला लागले आहेत. तर त्याचा एक्सटेन्सिव्ह म्हणजे इनडिस्क्रिमिनेट यूज ज्याला म्हणतो आपण, प्रॉपर शब्द आहे इनडिस्क्रिमिनेट यूज, अमर्याद वापर. या अमर्याद वापरामुळे काय झालं की जमिनीचा पोत, जमिनीची सुपीकता, सॉइल फर्टिलिटी ही दिवसेंदिवस डिटोरिएट होत गेली. आता सॉइल फर्टिलिटी कशावर डिपेंडंट आहे? सॉइल फर्टिलिटीचं मानक आपण मानलेलं आहे ऑर्गॅनिक कार्बन. ऑर्गॅनिक कार्बन ज्या जमिनीमध्ये असते ती जमीन आपण सुपीक समजतो. त्या जमिनीचा पोत चांगला आहे असं आपण समजतो. या विषयावर आपण आता बाकी सगळ्या लोकांना, तुम्ही सुशिक्षित लोक पेपरमध्ये वाचता, पुष्कळशी ट्रेनिंग करता, उद्या लोकांची भाषण ऐकत असाल, त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी आल्या होत्या. पण एक थोडस प्रिलिमिनरी मी तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती दिली. आता ह्या ग्रीन रिव्हॉल्युशनच्या याच्यात इरिगेशन फॅसिलिटीज वाढल्या, म्हणजे सिंचनाच्या सुविधा वाढल्या, रासायनिक खताचं आगमन झालं, त्याचा अमर्याद वापर झाला. त्याच्यामुळे काय झालं, आपल्या शेतीचा जो खरा आधार आहे जमीन, याच्याकडे आपलं कम्प्लीट 100% दुर्लक्ष झाल्याचं दिसून येते. म्हणजे अतिशयोक्ती होणार नाही 100% म्हणायला, कारण की ते दृश्य परिणाम त्याचे आता आपल्याला दिसून राहिलेले आहेत. तर शेतीकडे आपलं दुर्लक्ष झालं, हळूहळू जमिनीचे आरोग्य खालावत गेलं. आता जमिनीचे आरोग्य म्हणजे काय? पाणी धरून ठेवण्याची क्षमता, कडकपणा, जीवजीवाणूंची संख्या कमी होणे, या सगळ्या गोष्टी ज्या सुपीक जमिनीला पूरक आहेत, त्या सगळ्या गोष्टी खालावत गेल्या. आणि हे बिटर ट्रूथ आहे, म्हणजे कटू सत्य आहे, याला आपल्याला नाकारूनही काही हे नाहीये. पण ती कशी आहे, ग्रीन रिव्हॉल्युशन ही काळाची गरज होती, ती आपण पूर्ण केली आहे. आता आपल्याला थोडस त्याच्यात बदलायला पाहिजे. नाही, कधी थोडस प्रिलिमिनरी त्याच्यात काय होतं, इरिगेशन फॅसिलिटीज वाढल्या. या कारणामुळे काय झालं, आपण एकामागून एक एकाच जमिनीवर एकाच प्रकारची पिकं घ्यायला लागलो.
खताचा असंतुलित वापर करायला लागलो, शेतीय खताचा अभाव करायला लागलो. याच्यामुळे काय झालं, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला आणि मग आपण रासायनिक कीटकनाशकाकडे वळलो आणि रासायनिक कीटकनाशकांचा वापर इतका अमर्याद झाला की वातावरणात असणारे मित्रकिडी, ज्याला शेतकऱ्यांची मित्रकिडी म्हणतो, त्या मित्रकिडी नायनाट झाल्या का ज्या नैसर्गिक पेस्ट कंट्रोल करत होत्या. मोठं उदाहरण जर घ्यायचं राहिलं आपल्याकडे आहे मधुमक्षिका. मधुमक्षिका नायनाट होण्याच्या मार्गावर आलेल्या आहे. आपल्याला आता त्यांचं संगोपन करून त्यांची संख्या वाढवावी लागत आहे. ज्या निसर्गानं आपल्याला खुल्या हातानं मुक्त यानं फुकट दिलेलं होतं. आता मधुमक्षिका काय करते, तर मधुमक्षिकामुळे जे परपरागीकरण होतं, मध हे दुसरीकडे आहे. मधाकडनं आपल्याला खूप पैसा मिळतो, एक्सपोर्ट होतं चांगल्या क्वालिटीचं मध, ती गोष्ट वेगळी आहे. पण कृषीच्या बाबतीत जर आपण त्याचा विचार केला तर मधुमक्षिका पालनामुळं आपल्या इथल्या जी पिकं होती त्याचं परपरागीकरण होऊन उत्पन्नात भर पडत होती. आता अशी परिस्थिती आली आहे की आता आपल्याला मधुमक्षिकाच्या पेट्या शेतामध्ये ठेवावं लागत आहे. कशासाठी, तर परपरागीकरण करण्यासाठी. हे त्याचे थोडेसे दुष्परिणाम पण आहे. तर आता आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसू लागलेले आहे. आणि ही सगळी खर्चिक शेती होती. आताची परिस्थिती अशी आपल्याला दिवसेंदिवस आपली शेती, ऍग्रिकल्चर इनपुट, कृषी निविष्ठांचे दर इतके जास्त वाढलेले आहेत की त्याच्यामुळे शेती थोडीशी आता अश्युअर्ड नाही राहिली. त्याच्यातून जे उत्पन्न घ्यायला पाहिजे ते उत्पन्न दिसून येत नाही. संतुलित खतांचा वापर करून एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करून आता आपल्याला शेतीची शाश्वतता वाढवावी लागेल. शाश्वत शेती म्हणजे काय, की सध्याच्या जनरेशनला पुरे इतकं अन्नधान्य उत्पादन करून फ्युचर जनरेशन साठी आपल्याला ती हँडओव्हर करायची आहे. याला आपण इन जनरल शाश्वत शेती म्हणतो, सस्टेनेबल ऍग्रिकल्चर. आता सस्टेनेबल ऍग्रिकल्चरची गरज आपल्याला भासू लागलेली आहे. हवामान, जमीन, पिकाचा प्रकार आणि पीक पद्धती स्थानिक परिस्थितीनुसार व्यवस्थापन करून अन्नद्रव्याचा वापर करावा लागणार आहे. सेंद्रिय खतांचा वापर केल्यामुळे जमिनीच्या प्राकृतिक गुणधर्मात सुधारणा होऊन याच्या मोबदल्यात रासायनिक खतांची कार्यक्षमता आपल्याला वाढवता येईल. म्हणजे सेंद्रिय खतांचा वापर आपल्याला करावाच लागणार आहे. सेंद्रिय शेती कशासाठी, सेंद्रिय शेतीचे जर आपण पॉइंट्स पाहिले, सेंद्रिय शेती आपण कशाला म्हणतो, की सेंद्रिय शेतीमध्ये मुख्य आपण काय करतो, तर हिरवळीचे खत, गांडूळ खत, सेंद्रिय खत, पिकांची फेरपालट, जैविक खते, जैविक कीटकनाशके आणि पशुसंवर्धन, या 7 मेजर गोष्टी आहेत ज्या आपल्याला सेंद्रिय शेतीसाठी करणे आवश्यक आहे. तर या होत्या थोडासा प्रिएम्बल आपण आपल्या विषयावर जाण्याच्या आधी. आता आपला आजचा विषय आहे, मला जो दिलेला आहे, बायोडायनामिक्स फार्मिंग. बायोडायनामिक्स फार्मिंग म्हणजे काय आहे, थोडीशी त्याची आउटलाईन जर आपण पाहिली तर अवकाशात जे ग्रह तारे आहेत त्या ग्रह ताऱ्यांचा भूपृष्ठावर म्हणजे जमिनीवर असलेल्या जिवंत वनस्पती आणि प्राण्यावर प्रभाव होतो. हे निर्विवाद सत्य शास्त्रानं सिद्ध झालेलं आहे. याच्यात कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही. हे शास्त्रानं सिद्ध केलेलं आहे की अवकाशात, ज्याला आपण कॉस्मेटिक फोर्सेस म्हणतो, अवकाशात जे ग्रह तारे आहेत, जसं आहे चंद्र आहे, सूर्य आहे, शनी आहे, याचा प्रभाव पृथ्वी तलावर पडतो. या अवकाशीय शक्तीचं आपण हॅरेसिंग करून, म्हणजे त्याला कार्यान्वित करून आपलं पीक उत्पादन कसं वाढवता येईल, हे बायोडायनामिक शेतीचं थोडस
मंत्र आहे. बायोडायनामिक शेती ही थोडीशी ऑर्गॅनिक शेतीचा एक पुढचा भाग त्याला आपण म्हणू ती आहे. सुरुवातीला आपल्या काळात तुम्हाला आठवत असेल, कुठं वाचण्यात आलं असेल की अंगारा शेती नावाच्या प्रकारे शेती करत होते. अंगारा शेती म्हणजे काय, पुण्याचे जे देशपांडे आहेत त्या देशपांड्यांनी हा प्रकार शोधून काढला होता. काही शेतकरी त्याला फॉलो सुद्धा करत होते. ही अंगारा शेती काय आहे, म्हणजे ऋषी शेती काय आहे, याच्यात अंगारा शेती म्हणून एक पार्ट होता. त्या अंगारा शेतीमध्ये काय होत होतं की वडाच्या झाडाखाली जी माती असते त्याच्यात जीव जीवाणूंची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असते. हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, कारण की ते सदाहरित असलेलं झाड आहे. तिच्या झाडाच्या सावलीत असलेल्या मातीमध्ये खूप प्रकारचे जीव जीवाणू असतात आणि ते तिथली 2-3-2.5 किलो माती जमा करून आपल्या शेतामध्ये पसरवून जीवाणूंची संख्या वाढवली. हा एक प्रकार होता. दुसरा होता अमृत पाणी. अमृत पाण्यामध्ये काय होतं, गाईचं शेण, गाईचं गोमूत्र, गाईचं तूप हे एकत्र मिसळून त्याची सीड ट्रीटमेंट केल्या जायची. तर अशा प्रकारे शेतीमध्ये थोडेसे स्थित्यंतर पण येत गेले. हे फक्त काही भारतातच घडलं असं नाही, हे जगात घडलेलं आहे. जगात आता ऑर्गॅनिक शेती मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेली आहे. तुम्हाला थोडीशी आकडेवारी जर सांगितली तर आपण आता जगामध्ये सगळ्यात जास्त ऑर्गॅनिक शेती करणारे शेतकरी आपल्या इथं आहेत. मेजर स्टेट्स त्याच्यातले आहेत गुजरात, केरला, कर्नाटक, उत्तराखंड, महाराष्ट्र, सिक्कीम, तामिळनाडू, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान, आसाम, पूर्वोत्तर राज्य, हे सगळे या भागामध्ये आता सेंद्रिय शेती करण्याचा वेग आता थोडासा वाढलेला आहे. याचं कारण आहे लोकांची डिमांड पण आहे. लोक हेल्थ कॉन्शियस झालेले आहे. थोडासा पैसा जास्त देऊन न्यूट्रिटिव्ह फूड घेण्याच्या मानसिकतेमध्ये लोक आलेले आहेत. तर त्याच्यामुळे त्यांना थोडासा आता बाजारपेठी मिळत आहे. मॅक्सिमम तर त्यातला आपलं 80% तर एक्सपोर्टच होतं. राहिलं सुद्धा आपल्या इथले लोक आता थोडेसे कॉन्शियस झालेले आहेत. जगाचा जर विचार केला तर आपण 8व्या क्रमांकावर आहोत ऑर्गॅनिक ऍग्रिकल्चरच्या, म्हणजे सेंद्रिय शेती करण्याच्या जगाचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त सेंद्रिय शेती जर कुठं होत असेल जगामध्ये तर ऑस्ट्रेलियामध्ये. बाकी मोठी युरोपियन कंट्रीज आहे, आफ्रिकन कंट्रीज आहे, तिथं जंगली भाग जास्त आहे, तिथं नॅचरलच ऑर्गॅनिक शेती आहे. आणि त्याच्यानंतर आता आपला 8वा नंबर यायला लागलेला आहे. या 10-15 स्टेट पैकी मध्य प्रदेश लिडिंग स्टेट आहे, जिथं सगळ्यात मोठ्या प्रमाणात ऑर्गॅनिक शेती केल्या जाते. तिथं जवळपास 76 लाख हेक्टरवर शेती केल्या जाते. आणि भारतात केलेल्या एकूण सेंद्रिय शेतीच्या क्षेत्रापैकी ते क्षेत्र 27% आहे. जे आपले 10 स्टेट आहे, आपण जे आता याच्या आधी चर्चा केली, या 10 स्टेट्स मध्ये जवळपास 80% टोटल ऑर्गॅनिक ऍग्रिकल्चर आपल्या इथं होतं. तुमच्या माहितीसाठी अजून तुम्हाला माहिती असेल की सिक्कीम हे भारतातलं पहिलं राज्य आहे जे कम्प्लीट पूर्ण राज्य ऑर्गॅनिक राज्य म्हणून ओळखलं जातं. 2016 मध्ये ते शासनाने डिक्लेअर केलेलं आहे. आता ही ऑर्गॅनिक प्रोड्यूस परचेस करायचं थोडंसं प्रमाण वाढलेलं आहे. ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन त्याच्यासाठी आवश्यक आहे. आपेडानं काहीतरी 8-9 संस्था प्रायोजित केलेल्या आहेत. तर त्या संस्था याचं सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण केलं आणि प्रमाणीकरण असलेल्या मालालाच लोकांमध्ये खरेदी होत आहे त्याची. बाकी त्याच्यात आता कसं आहे, लोक सेंद्रिय शेतीच्या नावाखाली जे राहतातच, प्रत्येक गोष्टीमध्ये जे एलिमेंट्स असतात त्याच्यामुळं सर्टिफिकेशन तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्याची एक प्रोसेस आहे, ती तुम्हाला सकाळच्या सत्रात किंवा कधीतरी तुम्ही वाचली असाल. काही राज्य असे आहेत आपल्याला भारतातले, जवळपास 12 राज्य असे आहेत की त्या राज्यांनी स्वतःची स्टेट ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन एजन्सी स्थापन केलेली आहे आणि ती अक्रिडेटेड आहे, म्हणजे ती संलग्न आहे ऍपेडाशी. ऍपेडा म्हणजे ऍग्रिकल्चर अँड प्रोसेस फूड प्रॉडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी, ऍपेडा ज्याला म्हणतो आपण. या
राज्याच्या सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाच्या ज्या एजन्सीज, ज्या संस्था स्थापन झालेल्या आहेत त्या ॲपेडाशी संलग्न आहे. असे देश, असे राज्य कोणचे कोणचे आहेत तर मध्य प्रदेश, गुजरात, तमिळनाडू, तेलंगणा, सिक्कीम, बिहार, कर्नाटक, ओडिशा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड. हे जे 12 राज्य आहेत, या 12 राज्यांनी स्वतःची ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन एजन्सी स्थापन केलेली आहे. काही राज्यांना तर आपले स्वतःचे ब्रँड डेव्हलप केलेले आहे. जसं आपण ब्रँडिंग वर आता आजकाल तुम्ही नवीन लोक सगळे ब्रँडवर जास्त जोर असतो तुमचा. आपण ब्रँडेड कपडे घालायला पाहिजे, ब्रँडेड फूड घ्यायला पाहिजे, ब्रँडेड चप्पलाच घ्यायला पाहिजे. ब्रँडवर जरा जास्त जोर आहे आजच्या जमान्यात. तर काही राज्यांनी तर आपले स्वतःचे ब्रँड पण डेव्हलप केलेले आहे. जसे उदाहरणार्थ सांगतोय तुम्हाला, MP ऑर्गॅनिक राजस्थान, आपल्या महाराष्ट्रातला जर विचार केला तर नाशिक ऑर्गॅनिक, छत्तीसगडचा जर केला तर बस्तर नॅचरल्स, केरळचा जर विचार केला तर केरला नॅचरल्स, झारखंडचा विचार केला तर जैविक झारखंड. असे यांनी स्वतःचे राज्यांनी ब्रँड डेव्हलप केलेले आहे. त्या ब्रँडने ते आपला माल विकतात. नागालँडने केलं आहे नागा ऑर्गॅनिक, अरुणाचल प्रदेशने केलेला आहे ऑर्गॅनिक अरुणाचल, असे पंजाबने केलेलं आहे 5 रिव्हर्स ऑफ पंजाब, मणिपूरने केलेलं आहे ऑर्गॅनिक मणिपूर. असं प्रत्येक राज्य आपापल्या परीनं ऑर्गॅनिक शेतीचं क्षेत्र वाढवण्यासाठी, कारण की ऍग्रिकल्चर मध्ये डायव्हर्सिफिकेशन आता काळाची गरज आहे. तेच ते पिकं घेऊन ज्याला मार्केटमध्ये डिमांड नाही ते जर आपण करत बसलो तर आपल्या शेतीला चांगले दिवस जे म्हणतोय आपण ते येणं थोडस अवघड वाटतं. दिल्लीची एक संस्था आहे, त्या संस्थेनं एक सर्वे केलेला आहे का ही जी आपली कन्व्हेन्शनल पारंपरिक शेती आहे, ज्याला आपण व्यापारिक शेती, इंडस्ट्रीयल शेती, सुधारित शेती, तंत्रज्ञानावर आधारित शेती म्हणतो, या शेतीमधून सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी शेतकऱ्यांना काय अडचणी आहे. तर शेतकऱ्यांची पहिली अडचण होती का कन्व्हेन्शनल शेतीकडनं म्हणजे पारंपरिक शेतीकडनं जर ऑर्गॅनिक शेतीकडे आपण वळलो तर उत्पन्न कमी येते. 100% खरं आहे त्यांचं. पेस्ट अटॅक मोठ्या प्रमाणात होतो, कारण की आता असं झालेलं आहे का वातावरणातल्या ज्या मित्रकिडी होत्या त्या कमी झालेल्या आहेत आणि ज्या किडी आहेत त्या या रासायनिक कीटकनाशकाशिवाय नियंत्रणात येत नाही. रेझिस्टन्स त्यामध्ये डेव्हलप झालेला आहे. जुनी जी कीटकनाशक आहे त्याचा या कीटकांवर परिणाम होत नाही. नवीन नवीन मालिक्यूल मार्केटमध्ये येत आहे कॉस्टली. त्याच्यामुळे शेतीचा खर्च हा दिवसेंदिवस वाढत आहे. हा एक त्यांचा प्रश्न होता. आणि पुष्कळ राजस्थान मधल्या पर्टिक्युलरली MP मधल्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला त्याच्याबद्दलची माहिती आणि ट्रेनिंग द्यायची. ह्या एका दिल्लीच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या एका संस्थेनं केलेल्या सर्वेची फाइंडिंग्स आहे. आणि फिअर ऑफ अनअवेलेबिलिटी ऑफ ऑर्गॅनिक इनपुट्स. फिअर ऑफ ऑर्गॅनिक इनपुट्स मध्ये कसं आहे, आता आपल्याला कन्व्हेन्शनल शेतीमध्ये कसं झालेलं आहे, विविध प्रकारचे रासायनिक खतं उपलब्ध आहे, वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक औषधं उपलब्ध आहे, फंगिसाइड उपलब्ध आहे, तणनाशक उपलब्ध आहेत, PGR उपलब्ध आहे. तसं त्यांचं म्हणणं आहे की आता ऑर्गॅनिक शेतीसाठी जे इनपुट्स पाहिजे त्याची अवेलेबिलिटी कमी आहे आणि जी आहे त्याच्यामध्ये थोडासा कंट्रोल असायला पाहिजे. त्याच्यात डुप्लिकेशन किंवा खराब माल देणे या पद्धती थोड्याशा त्याच्यात इन्क्लूड होत आहे. तर या सगळ्या ट्रान्समिशन ऑफ कन्व्हेन्शनल शेती इंटू ऑर्गॅनिक शेती मधल्या काही अडचणी आहेत आणि हे सत्य आहे. त्याच्यावर आता थोडस अभ्यास पण सुरू झालेला आहे. गव्हर्नमेंटचं पण त्याच्याकडे लक्ष आहे. ICARच्या एका रिपोर्टनुसार पहिल्या वर्षी जर आपण कन्व्हेन्शनल शेतीकडनं जर आपण ऑर्गॅनिक शेतीकडे गेलो तर त्यांचं असं म्हणणं आहे की 7 ते 10% आपलं उत्पादन कमी येऊ शकतं. याच्यासाठी सरकारचं त्याच्याकडे लक्ष आहे का आपल्याला शेतकऱ्याला जास्तीत जास्त त्याचं कॉम्पन्सेशन, त्याची भरपाई कशी देता येईल. काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की जे ऑर्गॅनिक इनपुट्स आहेत ते जास्त एक्सपेन्सिव्ह आहे. ऑर्गॅनिक शेतीमध्ये थोडीशी लेबर कॉस्ट जास्त आहे
आणि कम्पॅरेटिव्हली लो यील्ड्स आहेत. याच्यावर आता सगळं शासनाचं मंथन चालू आहे की जास्तीत जास्त आपल्याला ऑर्गॅनिक शेती अंतर्गत आपलं क्षेत्र कसं वाढवता येईल म्हणून. तर हे होतं सगळं थोडंसं प्रिएम्बल आपलं ऑर्गॅनिक शेतीबद्दल. आता आपण आपल्या अजून जो आपला मुख्य विषय आहे बायोडायनामिक शेती याच्या प्रेझेंटेशन कडे जाऊ. आगे उसके आगे मराठी जब से चालू होता ना. हा हे आहे. आता आपण थोडंसं सेंद्रिय शेतीबद्दल प्रेझेंटेशनच्या माध्यमातून जाऊ. मित्रांनो, आपल्याला सर्वांनाच माहित आहे निसर्ग म्हणजे एक नेचर म्हणजे कसं आहे, एक मंडळ आहे, एखाद्या फॅमिली सारखं आहे. या मंडळात आहे ना जीवसृष्टी, प्राणी हे सगळे एकमेकांच्या साखळीत राहत असतात. आपण पाहिलं असाल जंगलं होते, जंगलात जनावर आहेत, शेतकरी आहे, जनावरांसाठी त्यांचं खाद्य जंगलामध्येच उपलब्ध होतं. हे कसे आहे, ह्या सगळ्या परिवारामध्ये मंडळ म्हणजे एक परिवार होता. या परिवारामध्ये जीवसृष्टी आणि प्राणी हे बरोबर एकमेकाच्या साखळीत होते, एकमेकांना पूरक असे होते. त्यांचे एकमेकाचे असे आंतरिक नातं होतं, पूरक होते ते. या नात्यातून ही प्रकृती सिद्ध झाली होती, म्हणजे नेचर डेव्हलप झालं होतं, ज्याला आपण निसर्ग म्हणतो. पण मानव हा त्यातला एक असा घटक, स्वार्थी घटक होता. आपल्याला माहित आहे मानव हा स्वार्थी आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी तो काही करू शकतो. तर त्याने आपल्या भौतिक गरजापोटी, फायनान्शियल गरजापोटी थोडीशी आपल्या लिव्हिंग स्टँडर्डला वाढविण्यासाठी स्पर्धा निर्माण केली आणि त्याने या जीवसृष्टीच्या साखळीमध्ये थोडासा दुरावा निर्माण केला. ही जी आंतरिक नातं होतं जीवसृष्टी आणि पाणी मात्राचं, याला थोडासा बाधा पोहोचवली. आणि आता त्याचे परिणाम आपल्याला भोगावं लागत आहे. करावे तशी भराव्यासारखी जी म्हण आहे ती म्हण आता आपल्याला भोगावं लागत आहे. त्याने आधुनिक शेतीच्या नावाखाली अनैसर्गिक साधनांचा वापर करून निसर्गाची, प्रकृतीची अस्थिरता केली. त्यामुळे काय झालं, आपण चर्चा केल्यामुळे शेतीच्या उत्पन्नात आता सातत्य राहिलं नाही. हे थांबवण्यासाठी आपल्याला आपण जी चर्चा केली आहे त्याचाच मतितार्थ आहे की पुन्हा निसर्ग उभा करावा लागेल. जमीन, पाणी, वनस्पती, मानवी जीवनचक्र, ऋतुचक्र, ब्रह्मांडीय शक्ती याचा एकात्मिक अभ्यास करून शेतीची आता आपल्याला पुनर्स्थापना करावी लागणार आहे. जमीन, पाणी, हवा, चंद्र, सूर्य या ज्या शक्ती आहेत, मनुष्यबळ, या ऊर्जा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि बायोडायनामिक शेतीमध्ये या सगळ्या शक्तीचा वापर करून शेती करणे शक्य आहे. नेक्स्ट. सेंद्रिय शेतीबद्दल किंवा जसे आपले ग्रंथ आहेत, या ग्रंथामध्ये सुद्धा जसं आपण चरक संहिता म्हणतो आयुर्वेदाबद्दल, तर त्याच्यात आपल्या ऋषी मुनींनी लिहून ठेवलेलं आहे. तसंच आपल्या कृषीबद्दल ऋषी पाराशर नावाचे जे ऋषी मुनी होते, त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये सुद्धा सूक्ष्म जीवाणू हे शेतकऱ्यांचे जीवन आहे. म्हणजे बघा, हजारो वर्षापूर्वी, शेकडो वर्षापूर्वी ऋषी मुनींना सुद्धा हे माहित होतं की जमिनीत असलेले जे जीवाणू आहे हेच खरे शेतकऱ्याचे जीवन आहे, हेच खरे शेतकऱ्याचे मित्र आहे. जमिनीतील सेंद्रिय कार्बन अवश्य मिळावा याच्यासाठी हे जीवाणूंचे खाद्य आहे, ज्याला आपण ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो. हे जीवाणू कसे वाढतील, त्यांना खाण्याला जर मिळेल तर त्या जीवाणूंची संख्या वाढेल. आणि जीवाणूचं खाद्य म्हणजे काय, आपलं ऑर्गॅनिक कार्बन. जीवाणूंना त्याच्यापासून ऊर्जा मिळते आणि हे प्रयोगांती शास्त्रज्ञांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. निसर्ग व पर्यावरणाला स्वच्छ व संतुलित राखून जमिनीची सजीवता, पाण्याची गुणवत्ता व जैविक विविधता टिकवून पर्यावरण व वायू प्रदूषित न करता प्रदीर्घकालीन टिकाऊ क्षमतेचे उत्पादन प्राप्त करणं म्हणजे आता ह्या बायोडायनामिकच्या ज्या व्याख्या आहेत या प्रत्येक वक्त्यानं, प्रत्येक शास्त्रज्ञानं त्याच्या शास्त्र अध्ययनानुसार केलेल्या आहेत. भारतीय कृषीला 1000 वर्षाची जुनी परंपरा आहे. प्राचीन ग्रंथ
वृक्ष, आयुर्वेद, ऋग्वेद याच्या आधारानुसार भारताचे उत्पादन 60 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंत घेतले जात होते. म्हणजे ऍव्हरेज यील्ड जे होतं भारताचं या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की 60 क्विंटल. म्हणजे आपली शेती किती सुपीक होती, किती फर्टाईल होती हे आपल्याला या एका गोष्टीवरून समजून येते. 1923 मध्ये रुडॉल्फ स्टायनर नावाचे एक ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ होते. त्या शास्त्रज्ञांनी रासायनिक शेती संपूर्ण शेती बरोबर मनुष्याची वैचारिक शक्तीला देखील नष्ट करते. म्हणजे हे जे सायंटिस्ट होते 1923 मध्ये रुडॉल्फ स्टायनर नावाचे, यानं म्हटलं की हे जे आपण रासायनिक शेतीमधलं अन्नधान्य खातो याच्यामुळे आपल्या वैचारिक शक्तीचा देखील नष्ट झालेला आहे. आणि आपल्याकडे एक म्हण पण प्रचलित आहे, आपण जसं खातो तसं आपलं वागणं असते बा म्हणून. तिखट खाणारा थोडासा हॉट माइंडचा असतो. तर तशासारखं त्या सायंटिस्टचे फाइंडिंग्स आहे. 1925 ते 30च्या दरम्यान अल्बर्ट हार्वर्ड यांनी, म्हणजे ही शेतीबद्दलची एक थोडीशी माहिती मी तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. 1925-30 मध्ये एका सायंटिस्टनं जी कंपोस्ट तयार करण्याची प्रथम वैज्ञानिक पद्धत शोधली होती, ती पद्धत आता आपल्याकडे इंडोर खत, म्हणजे इंडोर कंपोस्ट खत करण्याची जी पद्धती आहे त्या नावानं प्रचलित आहे. नेक्स्ट 2002, या सगळ्यांचाच विचार करून मे 2002 मध्ये भारतात राष्ट्रीय जैविक उत्पादन कार्यक्रमाची स्थापना झाली. आणि त्यानुसार मग NODP अंतर्गत नॅशनल प्रोजेक्ट ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग याच्या अंतर्गत आपल्याकडे चांगलं काम झालं. आता तर अजून त्या याच्यासाठी नवीन योजना आलेली आहे, तुम्हाला ती माहित असेल. आता मी थोडासा स्ट्रीमच्या बाहेर आहे त्याच्यामुळे मला ती योजना माहित नाही, पण पंतप्रधानांनी डिक्लेअर केलेली ती योजना आहे. त्या योजनेअंतर्गत मला असं वाटतं की 50,000 रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्याला अनुदान दिल्या जातं सेंद्रिय शेती करण्यासाठी. आता शेतीचा खरा आत्मा आहे मृदा. आता मृदा म्हणजे जमीन. मृदा म्हणजे काय, याला लॅटिन भाषेमध्ये सोलम या शब्दापासून सॉइल म्हणजे जमीन हा तयार झालेला आहे. मृदा म्हणजे वनस्पतीला आधार देणारे व अन्नद्रव्य पुरवणारे साधन. आपण आता BSc ऍग्रिकल्चर झालेलो आहोत, किंवा आपण डिप्लोमा केलेला असाल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असाल, आपण सॉइल सायन्स शिकताना सगळ्यात पहिले ही जी व्याख्या करतो मृदा म्हणजे काय, की वनस्पतींना आधार देणारे व अन्नद्रव्य पुरवणारे साधन म्हणजे मृदा किंवा जमीन. चांगल्या जमिनीमध्ये त्याचे इन्ग्रेडियंट काय काय असायला पाहिजे, तर चांगल्या जमिनीमध्ये खनिज द्रव्य 45%, सेंद्रिय द्रव्य 5%, जल 25% व वायू 25%. हे जेव्हा मिश्रण, आयडियल मिश्रण आपल्या जमिनीमध्ये असते तेव्हा आपली जमीन चांगली आहे, फर्टाईल आहे, निचरा होणारी आहे, चोपण नाही, एरेशन चांगलं आहे, पोरस आहे, या सगळ्या गोष्टी आपण म्हणतो. तर आदर्श जमीन आपल्याला काय करते, तर आदर्श जमीन आपल्याला पिकांना पुरेशी अन्नद्रव्य पुरवू शकते. म्हणजे आपल्या वडिलांच्या शेतीचा जर आपण विचार केला तर तेव्हा रासायनिक खतं तर नव्हतेच, तर त्या जमिनीमध्येच इतकी शक्ती होती की ते पिकांना लागणारे पुरेशी अन्नद्रव्य पुरवू शकत होती. जमिनीची जलधारण शक्ती चांगली होती, निचरा चांगला होता. आपल्याला माहित असेल की त्यावेळेस चोपण, आता ज्या चोपण जमिनी, खडक जमिनी ज्या होत आहे, हे सगळं या इंडस्ट्रीयल शेती किंवा इकॉनॉमिक शेती किंवा तंत्रज्ञानावर आधारित शेती किंवा आधुनिक शेती याच्यावर थोडासा परिणाम झालेला आहे. जमिनीचा सामूहिक साथ असायला पाहिजे. आपल्याला हे तर तोंडपाठ आहे, झोपेतून उठवलं होणं तरी आपण सांगू शकतो की हा जमिनीचा pH किती असायला पाहिजे, 7 असायला पाहिजे. ज्या जमिनीत एरेशन चांगलं असायला पाहिजे, वातन म्हणजे एरेशन चांगलं असायला पाहिजे, कारण की मुळांना ऑक्सिजन मिळायला पाहिजे, त्याचं सफोकेशन झालं नाही पाहिजे. मुळाला जर ऑक्सिजन मिळाला नाही तर तिथे इथिलीन नावाचा गॅस तयार होतो आणि तो घातक असतो. ज्या जमिनीत क्षारांचे प्रमाण जास्त नाही ती जमीन आयडियल, कारण की क्षारवट जमिनीमध्ये अन्नद्रव्याचा
पुरवठा आणि होत नाही, चांगल्या प्रकारे होत नाही, आणि तिथं फिक्सेशनचं प्रमाण जास्त असतं, कारण की त्याच्यामध्ये अल्कली, कॅल्शियम, सोडियम किंवा पोटॅशियमचे जे घटक आहेत ते जास्त प्रमाणात असतात. जमीन कडक झाल्यामुळे काय झालं, आपल्याकडची मुळं ही खोल जमिनीत जात नाही. खोल जमिनीतून अन्नद्रव्य त्यांना जे शोषून घ्यायला पाहिजे ते शोषून घेता येत नाही, कारण की आपला जो मुळं जाण्याचा जमिनीतला जो स्तर आहे तो इतका कडक झालेला आहे की मुळं आत जात नाही. त्याच्यामुळेही आपल्याला आपल्या उत्पन्नावर थोडासा विपरीत परिणाम झालेला दिसतो. आता बायोडायनामिक्स म्हणजे काय? ग्रीक भाषेमध्ये जर तुम्ही केलं तर बायो म्हणजे जीवन आणि डायनामिक्स म्हणजे गती. या दोन तत्वावर हे बायोडायनामिक्स असं हे नाव पडलेलं आहे. याला जीव, मराठीत जर आपण विचार केला तर जीवगतीशास्त्र सुद्धा म्हणतात. याच्या वापरानं काय होतं की जमिनीची जी उर्वर शक्ती आहे, म्हणजे ज्याला आपण फर्टिलिटी म्हणतो, सुपीकता म्हणतो, सूक्ष्म जीव शक्तीला ब्रह्मांडातील शक्तीद्वारा प्रेरित करून, म्हणजे जमिनीच्या आत जे सूक्ष्म जीव आहेत, ज्या ब्रह्मांडातील शक्ती आहे, तुम्हाला पहिलेच म्हटलं की हे सायंटिफिकली प्रूव्ह आहे की ग्रह, तारे, राशी, चंद्र, सूर्य, शनी याचा पृथ्वी तलावरील जीवनावर प्रभाव पडतो. एक छोटस जर आपल्याला उदाहरण घ्यायचं राहिलं तर आपण पाहतो की जेव्हा पौर्णिमा असते, ज्याला आपण फुल मून म्हणतो, त्या दिवशी चंद्र पूर्ण असतो, त्या दिवशी बघा समुद्राला आहोटी येते. तर त्यावेळेस तर आपण समुद्रामध्ये पाणी टाकायला जात नाही, आपोआप समुद्राचं पाणी बाहेर येतं, ज्याला आपण भरती म्हणतो. आणि अमावस्येला बघा तेच पाणी त्याच समुद्रात मागं जातं, म्हणजे कमी होतं थोडक्यात, त्याला आपण आहोटी म्हणतो. हे कशामुळे होते? चंद्राच्या प्रभावामुळे. पुढं अजून काही गोष्टी आहेत त्या आपण थोड्याशा थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. आपण बायोडायनामिक्स प्रिपरेशन कडे जो 4 ते 5 आपला वेळ आहे तो त्याच्यात देणार आहोत. 10-15 मिनिटं थोडस हे ह्या ज्या गोष्टी आपण जोपर्यंत जाणून घेणार नाही तोपर्यंत सेंद्रिय शेती म्हणजे काय आपल्याला थोडस समजायला सोपं जाईल. आता बायोडायनामिक शेतीचा सिद्धांत काय आहे की जमिनीत सेंद्रिय पदार्थाची मात्रा सतत वाढविणे, जमिनीत उपयोगी सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढविणे, जमिनीचा उपजाऊपणा म्हणजे त्याची प्रोडक्शन कॅपॅसिटी, प्रोडक्टिव्हिटी व जीवशक्तीमध्ये समन्वय साधणे, जमिनीच्या व वनस्पतीच्या आरोग्यात सुधारणा करणे. जमिनीचे आरोग्य सगळ्यात महत्वाचं आहे आणि आपण आधुनिक शेती करणाऱ्या लोकांनी याच्याकडे सपशेल दुर्लक्ष केलेलं आहे. जमीन ही जिवंत आहे ही आपल्याला आता म्हणजे सिद्ध करण्याची गरज नाही, ही वस्तुस्थिती समोर ठेवून कार्य करावं लागणार आहे. आजची जमीन आपण ज्याला मृत जमीन होत चालली आहे असं म्हणतोय, याचं कारण की आधीच्या जमिनीमध्ये आपल्या वाढवडील जेव्हा शेती करत होते तेव्हा ऑर्गॅनिक कार्बन 1.5च्या वर होता, 1.5, 2, 2.5 पर्यंत. आताचा जर ऑर्गॅनिक कार्बन तुम्ही सॉइल सॅम्पल्स तपासायला देता लॅबोरेटरीमध्ये आणि जे रिझल्ट आल्यावर आपण पाहतो 0.20, 0.30, 25, 40, एखाद्याच्या शेतकऱ्याच्या शेतात आपल्याला 0.50च्या वर सेंद्रिय कार्बन आहे असं दिसून पडतं. याचा अर्थ काय की शेती आपली मृतावस्था 0.1च्या खाली गेलं तर ती जमीन अनप्रोडक्टिव्ह, मृत, बंजर होईल. आणि याचं प्रमाण आता मोठ्या प्रमाणात होत आहे, आपल्याला दिसून पडत आहे. पश्चिम महाराष्ट्रातला जर विचार केला तुम्ही तर तिथं पाण्याचा वापर, ऊस पिकासाठी पाण्याचा वापर इतका मोठ्या प्रमाणात झालाय, तिथे आता सलाईन सॉइल्स डेव्हलप व्हायला लागलेले आहेत, तिथले जीवजीवाणू नष्ट झालेले आहेत. जमिनीत त्याच्यानंतरचं कारण आहे, याचा सिद्धांत आहे जमिनीचा उपयोग क्षमता वाढवण्यासाठी ब्रह्मांडीय शक्तीचा वापर करणे. आता ह्या ब्रह्मांडीय शक्ती म्हणजे काय? आता ह्या ब्रह्मांडीय शक्ती म्हणजे काय? आता हे थोडस आपण एक 10 मिनिटात याचं थोडस अवलोकन करू. ब्रह्मांडीय शक्ती म्हणजे काय? ब्रह्मांडीय शक्ती म्हणजे अवकाशातले जे ग्रह, तारे ही जे आहेत याला आपण ब्रह्मांडीय शक्ती म्हणतो. त्याच्याबद्दल महत्वाचं आहे चंद्र. चंद्र बघा, चंद्र काय करतो?
महिना कोण निर्धारित करतो तर चंद्र करतो. म्हणजे मून डिटर्मिनेट्स द मंथ. म्हणजे कसं करतो आपण पाहतो ना, 15 दिवस राहते शुक्ल पक्ष, 15 दिवस राहते कृष्ण पक्ष, दोन्ही मिळून बरोबर महिना होतो आणि हे चंद्राच्या गतीमुळे होतं. तसंच आपल्याकडे 12 राशी आहे. सगळ्यांना माहित आहे प्रत्येकाची रास आपल्याला प्रत्येकाला वेगवेगळी आहे. पंचांगानुसार त्या नावानुसार प्रत्येकाची अशी वेगवेगळी रास आहे. त्याला कॉन्स्टिट्यूशन म्हणतो. ग्रीक भाषेमध्ये त्याचं वेगळं आहे. पण प्रत्येक राशीला इंग्रजी नाव आणि प्रत्येक राशीचं जे चिन्ह आहे ते चिन्ह वेगवेगळं आहे. जसं आपण विचार केला मेषचं जे चिन्ह आहे ते आहे मेंढा, वृषभ राशीचं आहे सांड, मिथुनचं आहे ट्विन्स म्हणजे जुडवे, कर्क राशीचा आहे खेकडा, सिंह राशीचा आहे सिंह, कन्या राशीचा आहे परी, तुला राशीचा आहे तराजू, वृश्चिक राशीचा आहे विंचू, धनु राशीचा आहे धनुष्य, मकर राशीचा आहे जंगली बकरा, कुंभ राशीचा आहे जलपुरुष आणि मीन राशीचा आहे मासळी. म्हणजे बघा या 12 राशीच आहे. या 12 राशीचे चिन्ह वेगवेगळे आहे आणि ते चिन्ह अशी वेगवेगळे आहेत. तर आपल्या बायोडायनामिक्स मध्ये काय आहे, या ज्या 12 राशी आहेत या 12 राशींना 4 ग्रुप मध्ये विभाजित केलेलं आहे. या 4 ग्रुप मध्ये विभाजित केलेलं आहे. आता आपण कॉस्मेटिक फोर्स म्हणत असतो. आता कॉस्मेटिक फोर्स मध्ये काय होतंय, आपल्याला सगळ्यांना माहित आहे की चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि पृथ्वीची आणि चंद्राची छाया जेव्हा जमिनीवर पडते तेव्हा चंद्रग्रहण होतं असं आपण म्हणतो. आता चंद्र हा पृथ्वीभोवती फिरत असतो. फिरत असताना त्याचं जे अँग्युलर म्हणजे कोनामध्ये जे स्थित्यंतर होत राहतं त्याला आपण चंद्राच्या कला म्हणतो. फेजेस ऑफ मून याला आपण चंद्राच्या कला म्हणतो. कारण की बायोडायनामिक शेतीच्या आधी ही थोडीशी माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे. त्याच्यासाठी थोडंसं हे पंचांगानुसार सांगायला लागत आहे. आणि ही अंधश्रद्धा नसून हे शास्त्रानं सिद्ध केलेली बाब आहे. हे बाब नाही तर आपण पंचांग ग्रह तारे जे म्हणतो आता व हे सर्व थोतांड आहे, थोतांड नाहीये. हे शास्त्रानं सिद्ध झालेली बाब आहे. आता याच्यानंतर काय होतं, या 4 गोष्टी विभागल्या गेलेल्या आहेत. ज्या 12 राशी होत्या या 4 गटामध्ये त्याचं विभाजन केलेलं आहे या बायोडायनामिक शेतीमध्ये. तसंच आपण पंचतत्व म्हणतो. म्हणजे जीवन आपलं जे आहे ह्या पंचतत्वात विलीन होते व असं आपल्याकडे मन आहे. हे पंचतत्व कोणते आहेत आपले, जल, अग्नी, पृथ्वी, वायू आणि आकाश. हे पंचतत्व आहेत. या ज्या आपल्या या राशींचं 12 राशीचं 4 गटामध्ये आपण विभाजन केलेलं आहे. तर हे जे पंचतत्व 5 पैकी जे आहे वायू आणि आकाश हे एकच धरलेलं आहे. म्हणजे त्याचे पंचतत्वाची हे जे 4 पंचतत्व राहतात जल, अग्नी, पृथ्वी, वायू किंवा आकाश, याचं या राशीच्या समूहाशी आंतरिक संबंध आहे. या राशीमध्ये जेव्हा चंद्र भ्रमण करतो, चंद्र भ्रमण कसा करतो तुम्हाला माहित आहे क या 12 राशी आहे. या 12 राशींमध्ये एका महिन्यात चंद्र पूर्णतः भ्रमण करतो. म्हणजे एका राशीमध्ये चंद्र 2.5 दिवस राहतो. 2.5 दिवस जर तो एका राशीमध्ये राहत असेल तर त्याच्यानंतर तो दुसऱ्या राशीमध्ये जातो असं आपलं पंचांग सांगतात आणि हे सत्य पण आहे. आता या 4 तत्वाशी पिकाचे 4 मुख्य भाग आहेत. कोणते आहेत, पाने, फळे किंवा बीज, मूळ आणि फूल, हे 4 मुख्य तत्व आहेत. आणि 4च मायक्रोक्लायमेट्स. मायक्रोक्लायमेट्स म्हणजे उष्ण, आर्द्रता, थंड आणि हवेशी, या 4 गोष्टी मायक्रोक्लायमेट आहे. आता या मायक्रोक्लायमेट पिकांचे भाग, तत्व आणि राशी याचं आपसामध्ये
कनेक्शन आहे ते आपसामध्ये कनेक्शन असं आहे की पृथ्वी जर म्हटलं आपण तर पृथ्वीचा संबंध येतो मुळांशी. पृथ्वीचा संबंध येतो मुळांशी, म्हणजे रूट्स आर असोसिएटेड विथ अर्थ. अर्थ इज असोसिएटेड विथ वृषभ, कन्या आणि मकर. पिकाचा भाग कोणचा? मूळ. आणि मायक्रो क्लायमेट कोणचं? थंड. असं हे चार याचं रिलेशनशिप लागतं. दुसरं आहे लीफ. लीफ म्हणजे पान. पानामध्ये 80% वॉटर असतं. मग आता पानाचं तत्व कोणतं आहे? जल. आणि त्याचं राशीचा गट कोणचा आहे? मीन. मीन बघा तुम्ही, त्याचं चिन्ह सुद्धा मासळी आहे, म्हणजे पाण्यात राहणार. मीन, कर्क आणि वृश्चिक हे हा राशी समूह तत्व आहे. पंचतत्वापैकी जल, पिकाचा भाग आहे पान आणि मायक्रो क्लायमेट आहे आर्द्रता. अशी याची रिलेशनशिप आहे. तिसरं जर पाहिलं आपण तर आहे फ्लॉवर. फ्लॉवर करस्पॉन्ड टू एअर अँड लाईट, म्हणजे प्रकाश आणि हवा. तर याचं पंचतत्व कोणतं येईल मग? वायू आणि आकाश. राशी समूह आहे मिथुन, तुला आणि कुंभ. आणि मायक्रो क्लायमेट हविष. हे बघा, आता ह्या प्रेझेंटेशन मधून दाखवलं असतं तुम्हाला थोडंसं हे रिलेशनशिप एका टेबलच्या माध्यमातून दिसून पडलं असतं, पण अभ्यासांती हे रिलेशनशिप यांचे डेव्हलप झालेले आहे. का बाबा राशी समूह कोणता, तत्व कोणतं, पिकाचा भाग कोणता आणि मायक्रो क्लायमेट कोणतं. बरोबर याची रिलेशनशिप जर तुम्ही पाहिली तर आपल्याला लक्षात येते की हा या शक्तीचा, या गोष्टीचा, या पिकाच्या भागावर, या क्लायमेटचा प्रभाव पडतो. हे आपल्याला जेव्हा आपण याचं रिलेशनशिप लावतो तेव्हा आपल्याला बिलकुल लक्षात येऊन जातं. चौथा आहे फळ. फळ म्हणजे हीट, बीज, अग्नी. याचं एलिमेंट आहे अग्नी म्हणजे तत्व. आणि याचा राशी समूह आहे मेष, सिंह, धनु. आणि मायक्रो क्लायमेट बघा उष्ण. आपण हार्वेस्टिंग केव्हा करतो? जेव्हा पिकांमध्ये आर्द्रतेचं प्रमाण कमी राहते, ती उष्ण राहते, तेव्हा आपण हार्वेस्टिंग करतो. बघा सायंटिफिकली हे कसं एकमेकाशी जोडल्या गेलेलं आहे. आता याची इफेक्ट कसे कसे होतात तर एक दोन चार गोष्टी आपल्याला समजून घ्यायला पाहिजे याच्यात. असेंडिंग मून हा एक शब्दप्रयोग याच्यात नेहमी येतो. असेंडिंग मून म्हणजे काय? असेंडिंग मून म्हणजे चंद्र जेव्हा वाढत वाढत जातो आणि मग पौर्णिमा येते, म्हणजे अमावस्येपासून तर पौर्णिमेपर्यंतचा जो कालावधी असतो 15 दिवसाचा, त्याला आपण शुक्ल पक्ष किंवा असेंडिंग ऑफ मून्स म्हणतात. म्हणजे मून, चंद्र हा वाढत जातो. या कालावधीमध्ये कसं असतं की जमिनीच्या वरचे जे फोर्सेस आहेत, म्हणजे पिकातला रस वाहनाची क्रिया ही मोठ्या प्रमाणात होते. म्हणजे त्यावेळेस आपण कोणची कामं करायला पाहिजे हे या 15 दिवसात कोणची कामं करायला पाहिजे. आणि नंतरच्या 15 दिवसात म्हणजे डिसेंडिंग ऑफ मून्स. डिसेंडिंग म्हणजे हा शब्दच आपल्याला सांगतो की चंद्र हा कमी 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 होत जातो आणि अमावस्येला एकदम शून्य होत जातो. याला आपण कृष्ण पक्ष म्हणतो किंवा याला वॅनिंग ऑफ मून सुद्धा म्हणतात. यावेळेस काय होतं का जमिनीच्या खालील जे फोर्सेस आहेत ते फोर्सेस ऍक्टिव्ह होतात. बघा याचा संबंध कसा कसा लागत आहे. पहिले आपण राशीचक्राचा, मायक्रो क्लायमेटचा, पानाच्या, पिकांच्या, अवयवांचा आणि पंचतत्वांचा एकमेकाशी रिलेशन लागला. याच्यानंतर चंद्राचा कसा प्रभाव पडतो, असेंडिंग मून. म्हणजे आपण असेंडिंग मून म्हणजे शुक्ल पक्षात आपण वातावरण थोडस हे राहतं, कारण उष्ण राहतं, कारण की चंद्र मोठा मोठा होत राहतो. तसंच चंद्र जेव्हा पृथ्वीपासून सर्वात कमी अंतरावर असतो, म्हणजे ज्याला आपण पौर्णिमे म्हणू शकू थोडक्यात, त्याला म्हणतात, एक शब्द येतो याच्यात पेरिग्री. पेरिग्री मध्ये काय होतं की चंद्र पृथ्वीच्या भोवताल फिरतो. त्या
फिरताना जो पृथ्वीच्या एकदम अति जवळ येतो त्याला पेरिग्रीन म्हणतात. जवळपास तो 40,000 किलोमीटर पर्यंतच येतो. म्हणून आपल्याला तो ब्राईट आणि एकदम त्याच्यापासून आपल्याला दिवसासारखा प्रकाश कधी कधी दिसतो जेव्हा ढगाळ वातावरण नसलं तेव्हा. म्हणजे रात्रीच्या वेळेस गाडी चालवली तर आपल्याला रोडवर कधी कधी लाईट लावायची सुद्धा काम पडत नाही. त्याच्यानंतर दुसरा याचे अपोजिट आहे ऍपोची. ऍपोची म्हणजे काय होतं की चंद्र हा पृथ्वीपासून सर्वात लांब असतो, ज्याला आपण थोडक्यात अमावस्या म्हणतो. त्याच्यानंतर एक शब्द प्रयोग येतो नोड. नोड म्हणजे काय होतं की चंद्राचा परीघ आणि सूर्याचा परीघ जेव्हा एकमेकांना क्रॉस करतात, जो क्रॉसिंग बिंदू येतो दर 15 दिवसांनी त्याला असेंडिंग नोड आणि डिसेंडिंग नोड म्हणतात. तो असेंडिंग नोड म्हणजे एक तर राहू असतो आणि डिसेंडिंग नोड म्हणजे केतू असतो. तर त्या राहू आणि केतूची या कंडिशन मध्ये असताना कोणची कामं करायला पाहिजे ते याच्याशी आपल्याला जुळणी, या गोष्टी थोड्याशा समजून घेणं याच्यासाठीच गरजेचं आहे. हे जर समजत नाही तर आपल्याला बायोडायनामिक शेती, आपण आध्यात्मिक शेती, ज्याला आध्यात्मिक शेती सुद्धा म्हणतात, किंवा कॉस्मेटिक फोर्सचा वापर करून शेती करणे, त्याचा शेतीमध्ये वापर करून त्याचा फायदा घेणे, त्याला आपण बायोडायनामिक शेती म्हणतो. या गोष्टी थोड्याशा आपल्याला समजून घ्यायला लागतात. आणि या सगळ्या गोष्टी करायसाठी शास्त्रज्ञ, याचे जे बायोडायनामिकचे एक असोसिएशन आहे, ते असोसिएशन याचं पंचांग आपल्याला कॅलेंडर तयार करून देतं. कोणत्या वेळेस कोणची कामं करायला पाहिजे, म्हणजे पेरणी कधी करायला पाहिजे, किंवा जमीन कधी तयार करायला पाहिजे, पेरणी कधी करायला पाहिजे, इंटरकल्टिव्हेशन कधी करायला पाहिजे, हार्वेस्टिंग कधी करायला पाहिजे, हे ते या कॅलेंडर नुसार आपल्याला ठरवून देतात. म्हणजे ते कॅलेंडर असं असतं की ज्या या अदृश्य अवकाशीय शक्ती आहे, या शक्तीचा पॉझिटिव्ह प्रभाव जो पृथ्वीवर असतो, तो पृथ्वीवरचा पॉझिटिव्ह प्रभाव त्याला कसं कार्यान्वित करायचं, त्याला कसं हॅरेसिंग ऑफ द कॉस्मेटिक एनर्जी म्हणतात त्याला, त्या एनर्जीचा कसा वापर करायचा ते त्या पंचांगामध्ये असते. आणि ते इतकं सोप्या भाषेत केलेलं असते तर शेतकरी त्या त्या तिथीला, त्या त्या तारखेला किंवा त्या त्या कालावधीमध्ये आपल्याला आपली जी शेतीची कामं आहे ते करू शकतो. आता काय असेंडिंग मून मध्ये, आता रुनाल्ड स्टेनरनं तर म्हटलं आहे की जमीन ही जिवंत आहे आणि ती श्वासोश्वास घेते. आता ती श्वासोश्वास घेते म्हणजे काय करते की जमीन जेव्हा श्वास आत घेते जेव्हा भूगर्भातील शक्ती प्रभावी होतात. बघा याची रिलेशन कशी आहे, तुम्ही या थोड्याशा या गोष्टीवर बारकाईने जर लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल पुढं की हे बायोडायनामिक शेतीचं जे काम आहे ते कसं चालतं. श्वास घेताना भूगर्भातील ज्या शक्ती असतात त्या प्रभावी असतात, आणि श्वास जेव्हा बाहेर सोडते तेव्हा प्रकाश शक्ती किंवा भूगर्भाच्या वरच्या ज्या शक्ती असतात त्या प्रभावी असतात. राईट. म्हणजे आता पृथ्वी श्वास आत कधी घेते आणि बाहेर कधी सोडते, त्यानुसार आपल्याला कोणची कामं करायला पाहिजे ती आता बघा. आता पृथ्वीचा श्वास आत घेणे आणि सोडणे, आपण जसं श्वासोश्वास करतो आपण सेकंदाला करतो, पृथ्वीचं तसं होत नाही. तर पृथ्वीचं शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे की पहिले ऋतूच्या हिशोबानं पृथ्वी श्वास आत केव्हा घेते आणि पृथ्वी श्वास केव्हा बाहेर सोडते. तर हिवाळ्यात पृथ्वी श्वास आत घेते, म्हणजे जमिनीच्या खालचे जे फोर्सेस आहेत ते ऍक्टिव्ह असतात, आणि पृथ्वी श्वास बाहेर सोडते उन्हाळ्यात, म्हणजे पृथ्वीच्या वरच्या ज्या शक्ती आहेत त्या ऍक्टिव्ह असतात. अमावस्या ते पौर्णिमा म्हणजे शुक्ल पक्ष श्वास बाहेर सोडते, आणि कृष्ण पक्ष म्हणजे पौर्णिमा ते अमावस्या यामध्ये श्वास आत घेते. म्हणजे बघा ऋतूच्या हिशोबानं, पंधरवाड्याच्या हिशोबानं, आता दिवसाच्या हिशोबानं. दिवसा म्हणजे दुपारनंतर, संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पृथ्वी श्वास आत घेते
आणि सकाळी म्हणजे सूर्योदयाच्या वेळेस श्वास बाहेर सोडते. बघा याची लिंक कशी लागते की आपण प्रकाश शक्ती किंवा जमिनीच्या वरच्या शक्ती आपण कार्यान्वित आहे असं सांगतो. तर बघा श्वास जेव्हा बाहेर सोडते म्हणजे सकाळी तेव्हा कोणची कामं करायला पाहिजे, श्वास जेव्हा आत घेते त्याच्या आधी कोणची कामं करायला पाहिजे, हे ते कॅलेंडर ठरवताना या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जातात. आता असेंडिंग म्हणजे शुक्ल पक्षामध्ये कोणत्या गोष्टी करायला पाहिजे, तर याच्यामध्ये काय करतं की पृथ्वी श्वास बाहेर सोडते, त्यामुळे डेव्हलपमेंट ऑफ अपर पार्ट्स ऑफ द प्लांट किंवा प्रकाश शक्ती जी आहे ती कार्यान्वित असते. तर त्यावेळेस काय करायला पाहिजे, फोलियर स्प्रे अप्लिकेशन करायला पाहिजे, पेरणी प्रोपोगेशन करायला पाहिजे म्हणजे पुनर्लागवड करायला पाहिजे, पेरणी करायला पाहिजे आणि हार्वेस्टिंग ऑफ क्रॉप रिलेटेड टू एअर अँड लाईट कॉन्स्टलेशन याच्याप्रमाणे असेंडिंग मून म्हणजे शुक्ल पक्षामध्ये काम करायला पाहिजे. याच्या एकदम विरुद्ध आहे डिसेंडिंग मून. डिसेंडिंग मून मध्ये पृथ्वी श्वास आत घेते, जमिनीच्या आतल्या शक्ती ऍक्टिव्ह असतात, त्यामुळे अंडरग्राऊंड क्रॉप जे आहे म्हणजे रूट क्रॉप त्याला त्याचा फायदा होतो. याचा कालावधी आहे ऋतूच्या हिशोबाने जर केला तर विंटर, त्यावेळेस कसं असते आपण पहिलेच म्हटलंय की चंद्राचा आणि आर्द्रतेचा एकमेकाशी एकदम एकमेकावर पूरक असा परिणाम पडतो. तर डिसेंडिंग मूनच्या वेळेस काय होतं की चंद्र हा कमी 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 होत जातो आणि अमावस्येला एकदम अंधार काहीच दिसत नाही. तर त्यावेळेस कोणची कामं करायला पाहिजे, तर त्यावेळेस करायला पाहिजे टॉप वर्किंग ऑफ ट्री म्हणजे ज्याला आपण ट्रेनिंग अँड प्रूनिंग म्हणतो झाडांचं, ते या कालावधीत करायला पाहिजे. ट्रान्सप्लांटिंग यावेळेस करायला पाहिजे. लँड प्रिपरेशन म्हणजे जमिनीतल्या आतल्या शक्ती ऍक्टिव्ह असतात, आर्द्रता कमी असते, त्यावेळेस जमिनीचे प्रिपरेशन करायला पाहिजे म्हणजे ज्याला आपण प्रिपरेटरी ड्रिलेज म्हणतो, डवरणी वखरणी नागरणी ही कामं करायला पाहिजे. आणि हार्वेस्टिंग ऑफ रूट क्रॉप्स करायला पाहिजे. तुम्ही जर एखाद्या खेड्यामध्ये लहानाचे मोठे झाले असाल आणि तिथं म्हाताऱ्या माणसांना जर तुम्ही विचारलं तर आपले वडील आहे ना सेम थिंग करत होते. आजची जी ऑर्गॅनिक शेती आहे ना आपले वडील तंतोतंत 100% तशीच करत होते. तुम्ही जर एखाद्या म्हाताऱ्याला 80 वर्षाच्या 100 वर्षाच्या म्हाताऱ्याला जर विचारलं तर पिकाची काढणी केव्हा करायची, तर तो आपल्याला बरोबर सांगतो त्याच्या गावरानी भाषेमध्ये अंधाऱ्या रात्री पिकाची कापणी करायला पाहिजे. अंधाऱ्या रात्री म्हणजे अमावास्येच्या वेळेस. याचं कारण काय, तर त्यामध्ये हार्वेस्टिंगला आलेल्या पिकांमध्ये मॉइश्चर कमी प्रमाणात असतं. म्हणजे मॉइश्चर कमी असलं तर ते अन्नधान्य साठवणीमध्ये खराब होत नाही, त्याचा लाईफ पिरियड वाढून जातो. बघा आहे याच्यातलं रिलेशनशिप. ही रिलेशनशिप फक्त आपल्या वडिलांना ते सांगता आलं नसेल, पण ऋषी मुनींकडून जे परंपरेनं चालत आलं ते त्यांना माहित होतं की अंधाऱ्या रात्री काढणी करायची, उजेडात पेरणी करायची, उजेड्या रात्री पेरणी करायची. कारण की त्यावेळेस काय असतं की तुमचं आर्द्रता ही मोठ्या प्रमाणात असते. पौर्णिमेच्या वेळेस तर अजून काय करायचं, तर स्प्रेइंग ऑफ फंगिसाइड हे पौर्णिमेच्या वेळेस करायचं. याचं कारण काय की पौर्णिमेच्या वेळेस मुवमेंट ऑफ सेल सॅप हा मोठ्या प्रमाणात असतो आणि मोठ्या प्रमाणात सेल सॅप जेव्हा राहतो तर हे जे आपले बुरशीजन्य जे रोगाचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात होतो. तर तो कंट्रोल करण्यासाठी त्या कालावधीमध्ये जर आपण बुरशीनाशकाचा जर फवारणी केली तर आपल्याला बिलकुल हमखास त्याच्यापासून आपल्याला आपलं हे करता येतं, काय म्हणते त्याला संरक्षण करता येतं. तर या सगळ्या गोष्टी थोड्याशा आपल्याला आहे ना या बायनामिक शेतीमध्ये थोड्याशा आठवण म्हणजे याचा थोडासा लिंक लागते. या गोष्टी प्रायमरी गोष्टी ज्या होत्या त्या थोड्याशा सांगणं थोड्याशा मला गरजेच्या वाटत्या.
आणि राशी, राशी म्हणजे काय की सूर्याची जी परीघ आहे, पाथ आहे सूर्याचं जे पाथ आहे, रस्ता आहे, त्या रस्त्याला जर इक्वली 12 भागामध्ये जर तुम्ही डिवाइड केलं, 12 भागांमध्ये जर डिवाइड केलं, तर प्रत्येक भाग म्हणजे एक राशी. म्हणजे राशी कशी होते ही आपल्याला याच्यावरून समजून येईल. तर आता आपण हे जे बायोडायनामिक्स प्रिपरेशन आहे, हे बायोडायनामिक्स प्रिपरेशन म्हणजे ऑर्गॅनिक शेतीचेच जे घटक आहेत ते बायोडायनामिक शेतीलाही कंटिन्यू आहेत. म्हणजे पिकांची फेरपालट, जमिनीची धूप करणे, पाण्याचं संचालन म्हणजे वॉटर कन्झर्वेशन, सॉइल कन्झर्वेशन, मल्चिंग करणे, क्रॉप रोटेशन करणे, सेंद्रिय खताचा, जैविक खताचा वापर करणे, सेंद्रिय बुरशीनाशकाचा वापर करणे, सेंद्रिय जसे दशपर्णी अर्क आहे, व्हर्मी कल्चर आहे, जनावरांची संगोपन आहे, या गोष्टी ज्या सेंद्रिय शेतीमध्ये होत्या त्या बायोडायनामिक शेतीमध्ये सुद्धा आहे. त्याच्या व्यतिरिक्त एक 2-3 प्रोडक्ट असे आहेत ज्याला आपण बायोडायनामिक्स प्रिपरेशन म्हणतो. त्याच्यातलं आहे BD 500 आणि BD 501. याला स्प्रेइंग बायोडायनामिक्स म्हणतात. आणि BD 502 तो BD 508 हे जे बायोडायनामिक्स प्रिपरेशन आहे हे कंपोस्टिंग साठी उपयोगात येतात. तुम्हाला माहिती असेल S9 कल्चर आपण कंपोस्टचं रिझन म्हणून वापरतो. तर हे S9 कल्चर तयार करण्यासाठी किंवा बायोडायनामिक्स कंपोस्ट तयार करण्यासाठी या BD 502 to BD 508 याचा वापर करतो. तिसरी गोष्ट कधीतरी आपल्या कानावर आली असेल CPP, काऊ पॅट पीट, ज्याला आपण S9 कल्चर सुद्धा म्हणतो. बाजारामध्ये आपण जे S9 कल्चर निर्जन म्हणून वापरतो बायोडायनामिक कंपोस्ट मध्ये, ते कसं तयार करायचं. आणि जसजसं आपल्याला वेळ भेटत जाईल मग पंचगव्य आहे, जीवामृत आहे, दशपर्णी अर्क आहे. दशपर्णी अर्कामध्ये कोणते कोणते पाला वापरायचा मॅक्सिमम लोकांना माहिती असेल, काही लोकांना माहित नसेल, किंवा काही लोक माहित असेल ते थोडस विसरल्यासारखं होते. नेहमी आपण त्याच्या संपर्क याच्यात नाही राहिलो. आता हे बायोडायनामिक्स जे शेती पंचांग आहे हे मी तुम्हाला सांगितलं. ऑल इंडिया बायोडायनामिक अँड फार्मिंग असोसिएशन ही एक या प्रकारची एक असोसिएशन आहे. ती असोसिएशन दरवर्षी शेतीचं हे जे बायोडायनामिक्स पंचांग आहे हे तयार करतात. या ज्या ब्रह्मांडीय शक्ती ज्या आपल्यावर प्रभाव सोडतात, या ब्रह्मांडीय शक्तीचा प्रभावाची वेळ आपण बदलू शकत नाही. कारण की त्यांना जे करायचं असेल ते त्यांच्या ठराविक दिवशी जो प्रभाव पाडायचा असेल तो प्रभाव पाडतातच. फक्त आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला त्यांच्या त्या प्रभावाच्या वेळेनुसार आपली शेतीची जी कामं करायची आहे आपल्याला बदलायचं आहे. त्याच्याप्रमाणे ती जर कामं केली तर ती आपल्याला अधिक फायदेशीर होऊ शकते. तर याच्यातलं आता पहिलं बायोडायनामिक्स प्रिपरेशन आपलं जे आहे. आता मग याच्यात ऑर्गॅनिक शेतीमध्ये पुष्कळशा गोष्टी आहेत, जसं ग्लोबल वॉर्मिंग. आता आपण जे ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो, लोकांना ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय थोडस कन्फ्युजिंग वाटतं, फक्त शब्द सगळ्यांच्या तोंडी आहे तो. पण ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय आहे की जी सूर्यापासून जे आपल्याकडे पृथ्वीवर शॉर्ट वेव्ह लेंथचे जे किरण पडतात ते किरण परावर्तित होऊन पुन्हा अवकाशात जातात, त्याला लॉंग वेव्ह रेज म्हणतात. तर याच्यात काय होऊन राहिलेलं आहे का, या सगळ्या आधुनिक शेतीमुळे आधुनिक जीवनशैलीमुळं या हॅझार्डस जे गॅसेस आहेत, जसं मिथेन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, नायट्राइट ऑक्साईड्स आहे, अजून जे वेगवेगळ्या प्रकारचे जे हॅझार्डस गॅसेस आहेत, वायू आहेत, त्यांनी काय केलेलं आहे की आपल्या पृथ्वीच्या वर एक असं आवरण तयार केलेलं आहे, असं एक ब्लँकेट सारखं. त्याच्यामधलं काय होतं की पृथ्वीची जी किरण जमिनीवर पडतात आणि जी परावर्तित होतात
ती परावर्तनाला अवरोध करतात. परावर्तनाला अवरोध केल्यामुळे ती किरण जमिनीच्या सानिध्यात राहतात आणि त्याच्यामुळे ही जी टेम्परेचर मध्ये वाढ होत आहे ती त्याच्यामुळे होत आहे. ती जर किरण सरळ परावर्तित होऊन गेली तर ती उष्णता तेवढी आपल्याकडे राहणार नाही. तुम्ही टेक्निकली ते थोडंसं समजून घ्या की ज्या शॉर्टवेव्ह लेन्स सूर्याकडून आपल्याकडे येतात आणि पृथ्वीवरून तर मॅक्सिमम त्या परावर्तित होतात, नाही तर आपण ते जिवंतच राहिलो नसतो. इतकं सूर्याच्या उष्णतेचे सगळे किरण जर आपण पृथ्वीनं आणि सगळ्यांनी अब्झॉर्ब केले असते आपण त्या उष्णतेत राहू शकलो नसतो. त्याच्यापैकी मॅक्सिमम किरण जी आहेत ह्या वनस्पती ती हीट ऍब्झॉर्ब करून घेतात आणि परावर्तित होतात. त्याला लॉंग वेव्ह लेन्स म्हणतात. तर त्याला अवरोध झाल्यामुळं त्याच्यामुळं हे उष्णतामान आपलं वाढत चाललेलं आहे दिवसेंदिवस. तर आता आपण एक राहिलेले जे अर्धा पाऊण तास आहे तो पाऊण तास आपण बायोडायनामिक प्रिपरेशन कशी तयार करायची एकदम सोपी आहे, फक्त लेबर ओरिएंटेड आहे. लेबर ओरिएंटेड म्हणजे त्याला थोडस स्वतःच लक्ष देणं गरजेचं आहे. आजकाल आपली सवय कशी झालेली आहे, रेडी टू यूज. गाडीच्या मोटरसायकलला किक मारायची, दुकानदाराकडे जायचं, थैली मागायची, शेतात माणसाला द्यायची आणि फवारून देजो रे बॉ, आणि तो इतका शब्द बोलल्यानंतर परत आपल्या कामाला तो माणूस जाणे, ती थैली जाणे, शेत जाणे, पीक जाणे, अशी आपली थोडक्यात आताची नवीन आधुनिक शेती झालेली आहे. याच्यात थोडस तुम्हाला लेबर थोडासा जास्त आहे. तर एनिवे आता हे आपण पहिलं बायोडायनामिक्स प्रिपरेशन आहे BD500. BD500 मध्ये काय होतं, बायोडायनामिक्स 500 असं त्याचं नामकरण आहे. याचा फायदा काय आहे, याला भूसुधारक सुद्धा म्हणतात किंवा शक्ती, म्हणजे आता बाजारात त्याला शक्ती म्हणतात किंवा भूसुधारक म्हणतात. भूसुधारक नेम इटसेल्फ इंडिकेट्स हा जमिनीची सुपीकता वाढवणार पदार्थ आहे. जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढवून जमीन सुपीक करते, जमिनीचा कडकपणा कमी करते, जमिनीच्या आत जैविक क्रियेत वाढ करतं, जमिनीची सच्छिद्रता वाढवते, द्विदल पिकाच्या मुळावर नत्र स्थिर करणाऱ्या गाठींची संख्या वाढवते. तुम्हाला माहित आहे की आपण क्रॉप रोटेशन मध्ये म्हणतो ना, पहिले सिरियल घ्यायला पाहिजे, नंतर लेग्युम घ्यायला पाहिजे, नंतर द्विदल घ्यायला पाहिजे. याचं कारण असते की द्विदल पिकाच्या मुळावर ज्या गाठी असतात त्या गाठींमध्ये नत्र स्थिर करणाऱ्या बॅक्टेरिया असतात. सुदैवाने भगवंतानं निसर्गानं आपल्याला नायट्रोजन इतका मोठ्या प्रमाणात निसर्गात आहे की तो हा फुकटात आपल्याला या जीवाणू स्थिर करून येणाऱ्या पुढच्या पिकाला त्या उपलब्ध करून देतात सेंद्रिय फॉर्म मध्ये. तर त्या गाठी जितक्या जास्त तितकी जीवाणूंची संख्या जास्त, जीवाणूंची जितकी संख्या, बॅक्टेरियाची संख्या जास्त, तितकं नत्र स्थिर करण्याचं प्रमाण 250 ते 300 किलो पर्यंत पर हेक्टर त्याच्यात नत्र स्थिरीकरण होऊ शकते. म्हणजे बघा किती मोठा खर्च आपला नत्रयुक्त खतावरचा वाचू शकतो. पूरक उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंच्या संख्येत वाढ करतो, जे आपलं PSB काम करतं, फॉस्फेटसोल्युबल बॅक्टेरिया. जमिनीच्या भौतिक गुणधर्मात सुधारणा करते. भौतिक गुणधर्म म्हणजे ड्रेनेज, पोरोसिटी, एअरेशन, याच्यात ती सुधारणा करतात. गांडुळांची क्रयशक्ती वाढवते, म्हणजे त्याला खाद्य मिळतं, खाद्य मिळाल्याबरोबर ते ककुन्स अवस्थेत न राहता त्यांची क्रिया चालू होती. त्यांची क्रिया चालू झाल्याबरोबर भौतिक याच्यात सुधारणा होतो. बघा हे कसे एकमेकांशी इंटर रिलेटेड आहे. गांडूळ तुम्हाला माहिती आहे वर्क कसं करतं, जमिनीच्या वर आणि जमिनीच्या खाली म्हणजे आतमध्ये असं सरळ येतं आणि सरळ जातं. त्याच्यामुळे जमिनीची सच्छिद्रता वाढते, वॉटर होल्डिंग कपॅसिटी वाढतं आणि एअरेशन वाढतं. याच्या वापरामुळे जमिनी खोल जातात. मूळ जमिनीची म्हणजे आपण जे म्हणतो ना, जमिनीचा जो खालचा भाग आहे तो कडक होत गेलेला आहे. त्या कडक झाल्यामुळे मुळ खोल जात नाही. मुळ खोल न गेल्यामुळे जमिनीच्या आतमध्ये जे अन्नद्रव्य आहे ते अन्नद्रव्य ते शोषून घेत नाही, वरवरचीच घेतं. वरची जमीन आपली नापीक
त्याच्यातली सुपीकता कमी होते आणि हे निसर्गानं नैसर्गिक जे जमिनीच्या आतमध्ये असतं जीवाणूंच्या क्रियेमुळे ते अन्नद्रव्य आपल्याला वापरता येत नाही. पण ती खालची जमीन जर नरम झाली तर मुळं खोलपर्यंत जाऊन खोलून ते अन्नद्रव्यांचं त्याच्यात ऍब्झॉर्प्शन होतं आणि आपल्याला उत्पादनात वाढ होते. आता हे BD 500 तयार कसं करतात? एकदम सोपी पद्धत आहे. खेड्यामध्ये जर तुम्ही गेले तर तुम्हाला गायी मोठ्या प्रमाणात दिसून येतात, देशी गाई, आणि हे गायीच्या शिंगात तयार करणारं खत आहे, प्रिपरेशन आहे BD 500. याच्यासाठी आपल्याला सामग्री काय काय लागते तर गायीचं शिंग हे मृत गायीपासून काढतात. नाही तर आपण गायीचं शिंग म्हटलं जिवंत गायीचं शिंग कापायला सुरुवात करून घेऊ ते नाही, हे मृत गायीचं म्हणजे या गायीच्या आपण गायीला आई मा देवता का म्हणतो? गायीच्या प्रत्येक पार्ट मधला ती जिवंत असताना आणि ती मेल्यावर सुद्धा मनुष्याला ती उपयोगी पडते, म्हणून आपण गायीला माता म्हणतो. म्हणजे गायीच्या शेणाला तर आपण ते काय म्हणतो, गोमय वसते लक्ष्मी. म्हणजे गायीचे शेण जिथं राहतं व तिथं लक्ष्मीचा वास असतो, हे आपल्या साधू संतांना आपल्याला सांगून गेलेलं आहे. तर आणि गाईला काय असतं, गाईला काऊ, इंडियन काऊ हॅज अ व्हेरी स्ट्रॉंग डायजेस्टिव्ह सिस्टीम. त्याला तुम्हाला माहित आहे की त्याला 2 रुमेन म्हणजे 2 पोट असतात. तर त्याच्यातलं जे शेण बाहेर निघतं त्याच्यात जीव जंतूची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात असते आणि ते त्याच्यापासून बनवलेलं खत, चाहे मग ते शेणखत असो किंवा कंपोस्ट खत असो, जीवामृत असो, ते आपण जेव्हा जमिनीत टाकतो तर त्या जीवाणूंची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्या जमिनीत थोडंसं सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण राहिलं, त्या जीवाणूंना खाद्य मिळत राहिलं, नॅचरली तुमच्या जमिनीची सुपीकता आपोआप वाढत जाते. हे त्याच्या मागचा सिद्धांत. गायीचे शिंग हे मृत गायीपासून काढावे, शिंग हे देशी गायीचेच असावे. आता कसं आहे, ऑस्ट्रेलियामध्ये जर्मनीमध्ये बायडांना मिस करतात, तिथल्या शास्त्रज्ञ करतात. तिथं काही आपल्या देशी गायी थोडी गेल्या होत्या, तर त्याही गायीचं शिंग चालतात. पण देशी गायीचं शिंग आता आपण भारतात आहोत, भारताच्या शास्त्रज्ञांनी जे जे शोध केलेले आहेत ते भारतीय गायीचे शिंग असावे. आता ते भारतीय गायीचे मृत गायीचे असावे, पण ती गाय पण कशी असावी? गाय कमीत कमी 2 वेताची असावी. आता तुम्ही म्हणाल याचा रेकॉर्ड कुठं, डेटा कोण ठेवलेला आहे, ही 1 वेताची आहे की 2 वेताची आहे? तर आपल्यापैकी पुष्कळशा जणांना माहित असेल, आणि मी माझी या विषयावर जितके लेक्चर झाले आतापर्यंत 50, त्या सगळ्याच लेक्चरमध्ये मी सांगतो की गायी किती वेताची आहे आपल्याला त्याच्या शिंगावरून कळतं. आता शिंगावरून कसं कळतं तर गायीचं शिंग आहे, तुम्हाला चित्र जर तुमच्या मोबाईलवर दिसत असेल तर गायीचं शिंग हे टॅपरिंग टुवर्ड द आकाशाकडे असतं. म्हणजे गायीच्या शिंगापासून जिथून ते शिंग निघतं तिथं ते जाडं असतं आणि जसं जसं ते मोठं होतं तसं तसं ते बारीक बारीक होत जातं. तो त्याचा जो बेस असतो, तुम्हाला जर क्लिअर पिक्चर दिसत असेल तर त्याच्यावर ज्या त्या रिंगा दिसतात आहे काळ्या काळ्या, तर ते त्या गायीचं वेत. 1 रिंग जर असेल तर 1 वेताची गाय, 2 जर रिंग असेल तर 2 वेताची गाय, 3 रिंग असेल तर 3 वेताची गाय. त्याच्यावरून आपल्याला गायी किती वेताची आहे समजून येतं. ते तुटलेलं नसावं, कारण की काय होतं, आता जनावर राहतात, एकमेकाशी भांडतात, मोठे शिंग असले तर शिंगाला जेव्हा टक्कर करतात, ते तुटलं असते तर ते शिंग नसो. किंवा एखाद्या वेळेस रोगराईमुळं गायीच्या शिंगाला छिद्र पडलेलं असतं, ते छिद्र पडलेलं नसावं. गायीच्या शिंगावर रंग लावलेला नसतो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण जे पाहिलेलं आहे की प्रत्येक जनावराला, प्रत्येक प्राण्याला आपला 1 दिवस दिलेला आहे. त्या दिवशी आपण त्याची पूजा अर्चा करून त्याला आराम देतो. नागपंचमीला नाग देवता, पोळ्याला बैल, दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गाय. त्या गायीला आपण सजवतो, नटवतो, तर त्यावेळेस त्याला वार्निश गिर्निश लावतो. तर ते वार्निश गिर्निश जर लावलेलं असेल तर ते सँडपेपरनं किंवा अन्य कोणीही मार्गानं ते काढून काढावं, ते साफ करावं. गायीच्या खालच्या भागावर असलेल्या रिंग वरून गाय किती वेताची आहे समजू शकते, आपण चर्चा केली. आता शिंगामध्ये जे आपल्याला शेण भरायचं आहे हे दुधारू गायीचं असावं. मग आता कोणतंही शास्त्र जेव्हा तयार होतं तर त्याचे सगळे बारकावे
सांगत असतात शास्त्रज्ञ. मग त्याच्यातले आपण काही करतो 10% 20% आपण त्याला व्हेरिगेट करत जातो. शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की गाईला 2-3 दिवस आधी चारा, हिरवा चारा खाऊ घालावा, म्हणजे गाईचं शेण जे आपल्याला उत्कृष्ट क्वालिटीचं शेण मिळू शकत, गाईचं शेण हे ताजंच असावं. हे शास्त्र आहे, रिसर्च आहे. आपण तो थोडस व्हेरिगेट करतच जातो खाली. म्हणजे आता सांगताना मला आपण आहोत त्याच्यामुळे सांगायला काही हरकत नाही, याच्यात थोडस व्हेरिएशन येऊ शकतं. पुढचं आता याची तयार करण्याची पद्धत. आता आपण काय घेतलेलं आहे, गाईचं जे आहे ते एका ताटामध्ये म्हणा किंवा परातीमध्ये म्हणा किंवा अन्य प्लेन सरफेसवर, स्वच्छ सरफेसवर गाईचं शेण करून त्याला चांगलं मिसळून घ्यायचं. कणिक जशी मिसळतो आपण पाणी टाकून त्याला ते नरम होण्यासाठी जशी मिसळतो, भाकरीसाठी पाणी टाकून जेव्हा तिला मुठीनं खालीवर करतो तर ती कसं एकजीव होऊन जाते, तसं हे गाईचं शेण एकजीव करून घ्यायचं. त्याला चांगलं दोन्ही हातानं मसळायचं, म्हणजे ते एकजीव होऊन जाईल. जे आपण रफ असते ना ते थोडस, आणि हे एकजीव करावं लागतं. आपण ताजं शेण का मागतो, त्याच्या मागचं कारण हे आहे, जसं शेण जुनं होत जातं तसं ते कडक होत जातं, त्यातलं मॉइश्चर कमी होत जातं. मग आपल्याला ते मळता येत नाही, म्हणून ते ताजं असावं. जुनं असलं तर मग थोडस पाणी गिनी टाकून मग आपण तर आहोत जुगाड करणे का, आणि त्याला चांगलं मसळायचं आणि ते शेण त्या शिंगामध्ये भरायचं. म्हणजे त्याचा वरचा जो भाग आहे, पोकळ मोठा भाग, तो असा वर ठेवायचा आकाशाकडे. सोपी पद्धत आहे. आणि हे शेण इतकं भरायचं, खालचा भाग कसा असतो, कधी कधी हॉलो भाग असतो, तो ते शेण भरता येईल इतकं पातळ करायचं. म्हणजे एकदम पातळ नाही करायचं तर एकदम आसट नाही करायचं. आसट केलं तर आपल्याला भरता येईल नाही, पातळ केलं तर सांडून जाईल. म्हणून ते त्याच्यात भरता येईल असं सेमी लिक्विड ते करायचं आणि त्या शिंगामध्ये भरत जायचं. आता खालचा भाग खाली राहू नये म्हणून थोडीशी त्याला जर टिचक्या मारत गेलं किंवा एखाद्या काडीनं त्याला अंदर असं आपण काडी मारतो ना, त्याला खुपसलं का ते अंदरची हवा आहे ती बाहेर निघून तिथं ते शेण पूर्ण भरल्या जातं. पूर्ण भरलं नाही तर नुकसान आपलंच आहे. खत जे तयार व्हायचं ते होईलच, क्वांटिटी कमी होईल. तर अशा प्रकारे ते गाईचं शेण भरावं. आता भरलेलं गाईचं शेण सुपीक जमिनीमध्ये गड्डा करून गाळावं. सोपी पद्धत. एक शेतामध्ये किंवा घराच्या गोठ्यामध्ये किंवा मोठं अंगण असलं तर तिथं एक गड्डा करावा. त्या गड्ड्यामध्ये हे शेण 30 सेंटीमीटर जमिनीच्या आत गाडावं. हे गाडावे कसे, तर त्याचा अँटिनाचा जो बारीक भाग असतो, मोठा भाग जमिनीमध्ये ठेवावा आणि मोठा भाग जो होते तो आकाशाकडे ठेवावा. असं 2-2, 3-3 इंचावर तुम्हाला जितक्या मोठ्या प्रमाणात हे खत तयार करायचं असं तितक्या प्रमाणात तुम्ही शिंग हे 2-2 इंच एकमेकांपासून अंतरावर ठेवू शकता. आता हे शेण कधी कधी एखाद्या वेळेस पतलं होऊन जातात. आपण जेव्हा शेण उलट करतो तर ते सांडू शकतं. तर त्यावेळेस काय करायचं, एक थोडीशी खाली चिकन माती किती राहते त्याचा आपण जसा लेप देतो त्याच्यामुळे मग ते सांडणार नाही. तो आपण त्याला लेप द्यायचा आणि हे जमिनीमध्ये काढून द्यायचं. गाडल्यानंतर काय होतं, 6 महिने जमिनीमध्ये गाडायचं. याची गाडण्याची सुद्धा वेळ आहे. पायडायनामिक्स मध्ये वेळेला खूप महत्व आहे. ज्या नक्षत्रीय शक्त्या जेव्हा प्रभावी असतात तेव्हाच हे आपल्याला क्रिया करायची असते. याच्यापासून तयार होणारं खत जसं सहसा काळी जमीन असेल तर ते काळ्या रंगाचं होते, भुरकी जमीन असेल तर ते भुरकट रंगाचं होते. पण त्याची शक्ती त्याच्या रंगावर डिपेंडंट नाही. भुरकं झालं तरी तीच शक्ती असते आणि काळं झालं तरी तीच शक्ती असते. रंगामध्ये बदल झाला तर त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. पुढची घे, ही झाली मधात येऊन गेली स्लाइड. याची पुढची याच्या नंतर काम. आता याची तयार करायची पद्धत कसं आहे, शिंग भरलं. तुम्हाला जर तुमच्या मोबाईलवर थोडंसं दिसत असेल हे प्रेझेंटेशन, तर हे शिंग कसे ठेवण्यात आलेले आहे ते फोटोमध्ये तुम्हाला दिसू शकते. अशा रांगेनं जितके जास्त शिंग तितके ते तुम्ही रांगेत आणि तितका मोठा खड्डा करावा. खड्डा आपण नंतर मातीने बुजवून टाकावा. त्याच्यात आर्द्रता म्हणजे 25 ते 30 डिग्रीच्या दरम्यान टेम्परेचर राहील हे थोडंसं पाळावं. आणि हा गड्डा जमिनीमध्ये 6 महिने राहत असल्यामुळे आपल्याला थोडासा विचार असा करायचा आहे की त्याच्यावर खुणेसाठी काहीतरी
खून असावी. म्हणजे ते 6 महिन्यानं कुठं गाडलं हेच माहित नाही, चालले साडे वावरभर खोदत, शिंग ठेवले एकाच ठिकाणी, खोदलं दुसऱ्याच ठिकाणी. असं होऊ नये म्हणून त्याच्या आयडेंटिफिकेशन साठी इथं गड्डा केलेला आहे. 6 महिन्यानं जेव्हा आपण ते शिंग बाहेर काढू तर आपल्याला ते नेमक्या ठिकाणी तिथं जाता आलं पाहिजे. आता हे जमिनीमध्ये अशा प्रकारची शिंग गाडावी. आता ह्या शिंग गाडण्याचा वेळ आहे, कधी काढायची. हे शिंग VD 500 खत तयार करण्यासाठी जे आपण शिंग गाईचं शिंग, मृत गाईचं शिंग घेऊन त्याच्यात शेण भरलेलं आहे, हे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात जमिनीमध्ये काढायचं आहे आणि मार्च एप्रिलच्या कालावधीत काढायचं आहे. लक्षात आलं की हा टाइम सगळ्यात महत्वाचा आहे की केव्हा काढायचं आणि केव्हा काढायचं. थोडस पंचांगानुसार जर आपण बोललो, कारण की पायडानामिक्स पंचांगावरच आधारित आहे, आपल्याला पंचांगानुसार बोलायला काही हरकत नाही, की अश्विन महिन्यातली जी नवरात्र येते, ज्याला आपण शारदीय नवरात्र म्हणतो, ही जी नवरात्र येते दिवाळीच्या 20 दिवस आधी, 10व्या दिवशी दसरा असतो. ही जे 9 दिवस असते, या 9 दिवस म्हणजे हा कालावधी येतो. म्हणजे अश्विन महिन्याच्या नवरात्रीमध्ये ती जमिनीमध्ये गाळायची. आणि तुम्हाला माहित आहे की वर्षातून 2 नवरात्र येत असतात, एक अश्विनी नवरात्र आणि एक चैत्र नवरात्र. म्हणजे फाल्गुन महिना झाल्यानंतर जी चैत्र महिना चालू होतो मराठी पंचांगानुसार, तर चैत्र महिन्याची पहिले 9 दिवस म्हणजे ती नवरात्र असते. त्या नवरात्राच्या कालावधीमध्ये काढायचो. आणि तो कालावधी जर तुम्ही पाहिला बरोबर मार्च आणि एप्रिल महिन्याचा कालावधी, म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जमिनीमध्ये गाळावे आणि मार्च एप्रिल मध्ये जमिनीमधून काढावं. मार्च एप्रिल मध्ये गड्डा जेव्हा तुम्ही काढाल तेव्हा तुमचं खत तयार झालेलं असेल. नेक्स्ट, आता खत तयार झालं, जमिनीमधून ते शिंग काढलं, ते शिंग काढल्यानंतर त्या खत पूर्ण त्याच्यातलं त्याच प्रिपरेशन, म्हणजे त्या शेणाचं जे रूपांतर आहे ते खतात झालेलं असते. त्याला तुम्ही असं थोडीशी टिचकी जरी मारली तर पुरा पोंगाचा असा तुमचा हातावर किंवा कागदावर किंवा तुम्ही जिथं तो कलेक्ट करत असाल त्या ठिकाणी तो तसाचा तसा येतो. किंवा तो पोंगा जरी आला नाही, मॉइश्चर जास्त असलं तर तो थोडासा भुरकट येईल, खरडून त्याच्यातून काढून घ्या. आता तुमचं खत तयार झालेलं आहे. तयार झालेलं खत काय करायचं, मातीच्या भांड्यात साठवून ठेवावं. मातीचे भांडे सैल ठेवावं. खतामध्ये आर्द्रता राहील याची काळजी घ्यावी. तसेच भांडे हवा खेळती राहील या ठिकाणी ठेवावं. या 3 गोष्टी याच्यातल्या महत्वाच्या आहेत. की हे मातीचे, याची जर साठवण करायची असेल वर्षभर याला वापरता येतं. याची जर तुम्हाला साठवणूक करायची असेल तर साठवणूक कशी करायची, मातीच्या भांड्यात त्याचं झाकण सैल राहिलं पाहिजे, म्हणजे हवा खेळती राहिली पाहिजे. आणि याच्यात आर्द्रता, म्हणजे एकदम कडक उन्हात ठेवायचं नाही, सावलीमध्ये घरात ठेवायचं, म्हणजे त्याची आर्द्रता राहील आणि 1 वर्षभर आपल्याला वापरता येतं. आता याचा वापर कसा करायचा, की 13 ग्राम, आता ह्या ग्रामवर तुम्ही लक्ष देऊ नका. कोणी 13 ग्राम म्हणतं, कोणी 25 ग्राम म्हणतं, कोणी 30 ग्राम म्हणतं. हे एका एकरासाठी पुरं होतं. आता हे 13 ग्राम मी ज्या लिटरेचर मधून गेलो त्याच्यात 13 ग्राम होतं, म्हणून मी या प्रेझेंटेशन मध्ये 13 ग्राम टाकलं. हे 13 ग्राम अंदाजे, हे 13 ग्राम तयार झालेलं BD 500 खत बाल्टीमध्ये, एक 20 लिटरची जर बाल्टी असेल तर 13-14 लिटर पाणी घेऊन त्याच्यात टाकावं आणि ते काठीनं मिसळावं. आता ह्या मिसळण्याला खूप अर्थ आहे. हे जे मिसळणे जेव्हा किंवा आपण ढवळणे म्हणतो, तुम्ही हे जेव्हा काठीनं ढवळता, जेव्हा तुमचा ढवळण्याचा स्पीड वाढते तेव्हा तुम्हाला मधात भवरा झालेला दिसतो. दुसरं उदाहरण जर गेलं तर कपडे धुताना आपण अर्धा बाल्टी पाणी घेतो, त्याच्यात सर्फ टाकतो. त्या सर्फला फेस यासाठी आपण काय करतो, हातानं असं गोल गोल फिरवतो. गोल गोल फिरवल्यानं काय होते, तो सर्फ त्याच्यात डिझॉल्व्ह होतो आणि त्याचे बबल्स तयार होऊन त्याचं मिश्रण तयार होतं. तशाच सारखं आणि मधात भोवरा तयार होतो. हा जेवढा चांगला भोवरा होईल तितकं हे खत वापरण्यासाठी योग्य आणि त्याची शक्ती जास्त राहील. मी याचा एका स्लाइडद्वारे तुम्हाला डिफरन्स दाखवतो.
15 मिनिट ढवळल्यानं याच्यात बॅक्टेरिया, ऍक्टिनोमायसिट्स आणि फंजाय किती मोठ्या प्रमाणात वाढतात. अर्धा तास ढवळल्यानं किती वाढतात आणि 1 तास ढवळल्यानं किती वाढतात. म्हणजे या ढवळण्याला अतिशय महत्व आहे. ते आपण केलं, टाकलं बाल्टीत, थोडस फिरवलं, भवरा झाला आणि त्याची फवारणी केली, असं नाही करायचं. हे ढवळताना आपल्याला खूप मोठी काळजी घ्यायची आहे. 1 तासभर. अच्छा, ढवळायचंय कसं? अर्धा तास क्लॉकवाईज म्हणजे सरळ आणि अर्धा तास अँटी क्लॉकवाईज उलट. भवरा तर दोन्ही क्रिया करताना भवरा आपला तयार होईल. अर्धा तास क्लॉकवाईज आणि अर्धा तास अँटी क्लॉकवाईज हे ढवळावं. ढवळल्यानंतर आता याचा वापर कसा करावा? याला आपण, या खताला आपण भूसुधारक सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणून हे भूसुधारक याची जी वापरण्याची जी सिस्टम आहे, ती सिस्टम म्हणजे कधी वापरावं हे, फळाच्या लागवडीच्या, म्हणजे फळझाडे जर लावायचे असेल तर आपण जो खड्डा खोदलेला आहे त्या खड्ड्याच्या आतील बाजूनं हे शिंपडून द्यावं, नंतर खड्डा भरावा. किंवा पेरणीच्या अगोदर हे द्रावण झाडूने, सरळ झाडू, आता झाडू म्हणा किंवा कडुलिंबाची एखादी फांदी घेतली आणि नागपंचमीला जसं आपण खेड्यामध्ये त्या नागोबाला दूध टाकतो, लाया गिया टाकून त्याच्यात, आणि ते मग आपण पुऱ्या घरात असं शिपडतो ना, तर तशासारखं हे पुऱ्या जमिनीवर त्याचे थेंब पडले पाहिजे असं शिंपडावं त्या झाडूनं किंवा त्या कडुलिंबाच्या फांदीने पुऱ्या जमिनीवर पेरणीच्या आधी असं शिंपडावं. याच्यामुळं काय होईल तर ते जमिनीमध्ये जे जीवजंतू आहे त्याचं प्रमाण वाढा. आता मी तुम्हाला एक, आपण पिछवालीची स्लाइड आहे ना, हा, आता याच्यात बघा तुम्ही टायमिंगचं, ज्या बॅक्टेरिया तयार होतात या खतामध्ये ढवळल्यानं आणि ऍक्टिनोमायसिटीस तयार होतात आणि फंजाय तयार होतात, ज्या शेतकरी, ज्याला आपण जीवाणू म्हणतो, हा किती मोठा फरक आहे. 15 मिनिटं ढवळलं तर 26⁻10 म्हणजे 26 गुणिला 26 असं 10 वेळा. फक्त तुम्ही आकडा जर ऐकला तर तुमच्या लक्षात येईल. म्हणजे बॅक्टेरियाचं प्रमाण 15 मिनिट जर तुम्ही ढवळलं तर 26⁻10 येतं. 30 मिनिट ढवळलं तर 58⁻10 आणि 60 मिनिट ढवळलं तर ते 66⁻10. म्हणजे हे काय होतं, 26 कोटी 35 कोटी, नाही सॉरी, 2.6 कोटी, 3.5 कोटी, 5.8 कोटी आणि 6.6 कोटी इतक्या मोठ्या प्रमाणात त्या जीवाणूच्या संख्येमध्ये वाढ होते. तुम्ही 1 घंटा जर फिरवलं तर 26 कुठं आणि 66 कुठं. तसंच ऍक्टिनोमायसिटीज आहे. 15 मिनिटं ढवळलं तर 22⁻10 आहे आणि 1 तास जर ढवळलं तर 54 म्हणजे 88⁻10 इतक्या मोठ्या प्रमाणात ते त्याच्या जीवाणूची संख्या वाढतात. सेम थिंग विथ फंजाय. 10-15 मिनिटं आणि 35⁻10 1 तासानंतर. म्हणजे ढवळण्याला किती महत्व आहे की तुम्हाला या स्लाइड वरून जर दिसत असेल तर तुमच्या लक्षात येईल, किंवा या आकडेवारी जी मी वाचली 15 मिनिटासाठी किती आणि 1 तासासाठी किती. आणि आता हे शिंपडण्याचं वेळ, आपण डिसेंडिंग मून, असेंडिंग मून हे याच्या आधी याच्यासाठी चर्चा केली होती. हे जी कार्यवाही करायची आपल्याला फवारणीची, ही डिसेंडिंग मूनला करायची आहे. डिसेंडिंग मून म्हणजे पृथ्वी श्वास आत घेते आणि पृथ्वी श्वास जेव्हा आत घेते तेव्हा डिसेंडिंग मूनच्या कालावधीमध्ये जमिनीच्या खालच्या ज्या शक्ती आहेत त्या कार्यान्वित होतात. आणि आपण हेही पाहिलं की संध्याकाळच्या वेळेस पृथ्वी श्वास आत घेते, म्हणून याची फवारणी किंवा शिंपडण्याची कार्यवाही जी आहे ही डिसेंडिंग मूनला, जेव्हा पृथ्वी श्वास आत घेते म्हणजे संध्याकाळच्या वेळेस याची फवारणी करायची आहे. हे झालं तुमचं 500 BD 500. आता दुसरं आहे आपलं BD 501. ठीक आहे, याची पहिली स्लाइड राहिली का काही? हा, तेच आता आपण चर्चा केलेली आहे. ओके, कसं ढवळावं ते चित्रामध्ये दाखवलेलं आहे आपण. हा,
आता दुसरं प्रिपरेशन आपलं आहे BD 501. याला काय म्हणतात, शक्ती किंवा बुरशीनाशक. या बायोडायनामिक्स प्रिपरेशन तुमचा काय परिणाम होतो, तर पिकावर हे फवारल्यामुळं प्रकाश शक्तीचं ग्रहण मोठ्या प्रमाणात होतं, म्हणजे क्लोरोफिल कंटेंट ऑफ द प्लांट वाढतो आणि पिकाला, ज्याला रेझिस्टन्स म्हणतो, आता एकदम शब्द तो मला आठवण नाही राहिला, क्रॉप रेझिस्टन्स याच्यामुळे वाढतो. पीक उत्पादन जे आहे आपलं, समजा अन्नधान्य असेल, फळ भाजीपाला असेल, तर त्याला चव चांगली येते, नॅचरल चव येते, त्याचा टेस्ट अँड अरोमा, जसं हापूसचा आपण म्हणतो, गोड आणि सुगंध, हे जे नॅचरल कंडिशन मध्ये ज्या त्या फळपिकाचे असतात ते याच्या फवारणीमुळे येतं. BD 500 तयार करण्यासाठी गाईचं शेंग आपल्याला लागतंच हे तयार करण्यासाठी. आता हे तयार करण्यासाठी आत भरायचा पदार्थ आपल्याला दुसरा लागतो. म्हणजे BD 500 तयार करण्यासाठी गाईचं शेंग, म्हणजे गाईचं शेंग सगळं साफसूफ केलेलं BD 500 सारखंच. आता मी रिपीट करत नाही, आपल्याजवळ वेळ कमी आहे. आणि याच्यामध्ये जे आपण हे जे तयार करतो ते टाकायचं गारगोटीचं पावडर. आता गारगोटीचं पावडर म्हणजे, गारगोटी म्हणजे नदीत जे आपल्याला चिलम पेटवायला एकमेकाला घासली की चकमक जे तयार करतो आपण, ती गारगोटी नाही. शास्त्रज्ञ असं म्हणतात की जेव्हा ज्वालामुखीचा लावा निघतो, व्हॉल्कॅनो मधून जो तो लाव्हा रस निघतो, तो थंड झाल्यापासून त्याच्यापासून जे ट्रान्सपरंट काचेसारखे जे स्फटिक तयार होतात, ते स्फटिक एकदम ते इतके कडक असतात की ते तुम्ही जर तुमच्या स्किनवर जर फिरवलं तर तुमचं ते कटून जातं. अशासारखे ते इतके कडक होतात. ते स्फटिक या BD 500 साठी वापरायचे असतात. ते स्फटिकाचा तो गळा असतो, तो गळा आणायचा, त्याला बारीक करायचं. सिंपल पद्धत आपल्यासारखीच, रांगोळी करतो आपण तशी, बारीक करायचं, गाळायचं, दगड पुन्हा बारीक करायचे, गाळायचे, आणि जे बारीक पावडर होतो 250 ते 300 ग्राम एका शिंगामध्ये, जनरली नॉर्मल साईजच्या शिंगामध्ये मावतो. तर ते आता ती पद्धत कशी काढायची, कसं गाळायचं ते मी तुम्हाला सांगत नाही. दगड राहतो, त्या दगडाला बारीक आपल्या आट्यासारखं, कणिकीसारखं बारीक होईल असं ठोकत जायचं, त्याला कुटत जायचं, गाळत जायचं, कुटत जायचं, गाळत जायचं. मोठे ठोकळे बारीक होत जातात आणि शेवटी ते पावडर सारखं होतं. ते त्याला एका ताटामध्ये किंवा एनी कंटेनर मध्ये घ्यायचं आणि त्याच्यात स्वच्छ पाणी टाकून, ते जसं आपण शेणाचा लगदा तयार केला होता तसा याचा मळून एक लगदा तयार करावा, आणि तो लगदा या BD 501 तयार करण्यासाठी मृत गाईच्या शिंगापासून, जे आपण मृत गाईपासून जे शिंग घेतलेलं आहे त्या शिंगात भरायचं. सिंपल पद्धत. आणि हे मग गड्डा तसाच करायचा आणि गड्ड्यामध्ये गाडायचं वरिंग इन द पीठ. गाळायचं, मी खाली सुपारी तुमच्या ऐकूपर्यंत ते गाडायचं, तो शब्द जरासा व्हेरिगेट होऊन जाईल, म्हणून वरिंग इन द पीठ, जमिनीमध्ये नवरात्रीमध्ये ते काढायचा कालावधी दोघांचाही सारखा 6 महिने. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये हे काढल्यानंतर इझिली हे त्या शिंगांमधून बाहेर पडतं. आणि हे जे तयार झालेलं खत आहे, हे खत साठवण्याची पद्धती BD 500च्या पद्धतीच्या एकदम विरुद्ध. हे काचेच्या भांड्यात एअरटाईट कंडिशन मध्ये ठेवायचं. म्हणजे जे तयार झालेलं खत आहे जे काचेच्या भांड्यात याच्यासाठी की काच हा ट्रान्सपरंट असतो, त्याच्यामुळे प्रकाश जात राहतो. हे सूर्यप्रकाशात हे ठेवायला पाहिजे. काचेच्या बरणीमध्ये जिथे भरपूर प्रमाणात सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी साठवून ठेवायचं. याची फवारणीची वेळ, आता त्याची सगळीच पद्धत त्याच्या पहिल्यापेक्षा वेगळी आहे. फवारणीची पद्धती एकदम उलटी.
तर तयार करण्याची पद्धती उलटी आहे, पदार्थ त्यातला उलटा आहे, काढण्याची वेळ उलटी आहे, साठवण्याची वेळ उलटी आहे, तर फवारणीची वेळ उलटी. तर हे कधी काढायचं? असेंडिंग मून. असेंडिंग मून म्हणजे अमावस्येपासून पौर्णिमेकडे जेव्हा चंद्र वाढत 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 जातो, या कालावधीमध्ये हे काढायचं आहे. आणि जेव्हा पृथ्वी श्वास आणि हे फवारायचं आहे त्यावेळेस. आणि पृथ्वी जेव्हा श्वास बाहेर सोडते, बाहेर म्हणजे केव्हा सोडते? असेंडिंग मूनच्या वेळेस पृथ्वी श्वास बाहेर सोडते, आणि सकाळच्या वेळेस पृथ्वी श्वास बाहेर सोडते, त्यावेळेस याची फवारणी करायची. फवारणी करायची कशी? त्याला ढवळण्याची पद्धत सारखी. 13 ग्राम ते 25 ग्राम एका लिटर, 25 लिटर मध्ये, 13 लिटर मध्ये घ्यायचं बाल्टीमध्ये, आणि 1 तासभर तेच क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिरवायचं आणि याची फवारणी करायची. आता याची फवारणी करताना आपल्याला कशी करायची आहे? ही असेंडिंग मूनच्या वेळेस करायची आहे आणि ही सकाळच्या वेळेस करायची. पहिली फवारणी आपण संध्याकाळच्या वेळेस केली होती, ही सकाळच्या वेळेस करायची आहे. तर सकाळच्या वेळेस फवारणी करताना काय करायचे? सरळ आपला जो नॅपसॅक पंप असतो, तो नॅपसॅक पंप घ्यायचा. एका हेक्टर साठी जवळपास 150 ते 200 ग्रॅम BD 500 आपल्याला पुरेसं होतं. ते नॅपसॅक पंपामध्ये हे ढवळलेलं मिश्रण टाकायचं आणि नोझल उलट करून, म्हणजे आपण जनरली फवारणी करताना नोझलचं तोंड हे जमिनीच्या कडे असते. हे फवारणी करताना याचं तोंड, जे नोझल राहतं, जो त्याचा बेंड असतो, तो आकाशाकडे ठेवायचा. म्हणजे हे एखाद्या कारंज्यासारखं राहतं. कारंज्यासारखं पिकावर फवारणी करायची. याची फवारणी कितीदा करायची? 2 ते 4दा. पहिली फवारणी, पीक जेव्हा 2 पानाचं 4 पानाचं असतं तेव्हा पहिली फवारणी, आणि 2च फवारण्या करायच्या असेल तर पीक जेव्हा फ्लॉवरिंगच्या आधी ज्याला म्हणतो आपण, त्यावेळेस याची फवारणी करायची. नेक्स्ट. हे असं असतं ते स्फटिक. तुम्हाला जर मोबाईलच्या तुमच्या या कार्यक्रमामध्ये जर दिसत असेल तर हे स्फटिक जनरली असं दिसतं. नेक्स्ट. आता याचे उपयोग कसे आहे, याची क्रिया कशी होते? BD 500च्या फवारणीमुळे प्रकाश संश्लेषणाच्या म्हणजे फोटोसिंथेसिस मध्ये याची वाढ होतो. आणि तुम्हाला माहिती आहे, फोटोसिंथेसिस मध्ये वाढ जर झाली तर उत्पादन चांगलं येतं. पिकाच्या ज्या टिश्यूज, ज्याला आपण कोशिका म्हणतो, त्या कोशिका रेजिस्टन्स होतात, म्हणजे रोगराईचं प्रमाण कमी असतं. पिकाचे रोग व कीड प्रतिकार शक्ती, रेजिस्टन्स म्हणजे प्रतिकार शक्ती वाढतं. याच्यामध्ये बुरशीजन्य रोगापासून संरक्षण होते. फळे व भाजीपाल्याचा टिकाऊपणा, ताजेपणा, नैसर्गिक स्वाद मिळतो. अवेळी होणारी फुलगळ व फळगळ कमी होते. आणि हे वापरायचं कसं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढं आता तिसरं आहे आपल्याला या 15 मिनिटात आपलं हे तिसरं आपण संपवू आणि आपला वेळ सुद्धा संपल. पुढचे जे आयटम्स आहेत जेव्हा कुठेतरी भेट होईल तेव्हा आपण पूर्ण करू. आता तिसरं आहे महत्वाचं, काऊ पीट पॅक्ट. काऊ पीट पॅक्ट, CPP. S9 कल्चर इनॉक्युलम, त्याला वेगवेगळे नाव आहे, आपण विरसन म्हणतो. आता हे तयार करण्यासाठी त्याचा उद्देश काय आणि त्याचे फायदे काय? कंपोस्ट तयार करण्यासाठी विरजन म्हणून याचा वापर करतात, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं. बियाणे संस्कार, भूसुधारक म्हणून याचा वापर होतो. सॉइल कंडिशनर, याला सॉइल शॅम्पू सुद्धा म्हणतात आजच्या भाषेत जर म्हटलं तर. ह्या बाया ज्या डोक्याला शॅम्पू लावतात त्याच्यानंतर त्या कंडिशनर लावतात, ती केसाची त्यांची काय असतात ते स्थिती चांगली राहिली पाहिजे, याला सॉइल कंडिशनर सुद्धा म्हणतात. शकतो आणि जमिनीचा पोत सुधारण्यासाठी मदत होते. आणि अन्नद्रव्याचा पुरवठा सुद्धा याच्या माध्यमातून होतो. आणि हे सगळं चक्र कसं आहे, जीवाणूंची संख्या, हे सगळं
केंद्रित आहे जीवाणूच्या संख्येवर. ही जीवाणूची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवते, पिकात रोग प्रतिबंधक शक्ती वाढवते, म्हणजे रेझिस्टन्स आपण पहिले चर्चा केलेली आहे. क्रॉप रेझिस्टन्स याच्यामुळे वाढतो. म्हणजे आपण तुम्हाला म्हणतो पेरू आपण रिजर्वेशन करतो ना, त्याच्यामुळे पेरू झाला, आंबा झाला, याला या झाडाला आपण पूर्ण कापून टाकतो आणि मग त्याला नवीन फुगारे येतात आणि मग पुढची प्रक्रिया चालू होते. हे कापल्यानंतर त्याला जो लेप लावायचा असतो तो या सीपीपीचा आपण लेप लावू शकतो. म्हणजे जे कट केलेलं एक्सपोज टू ऍटमॉस्फिअर असतं त्या ठिकाणी त्याचा लेप लावला तर फंगस किंवा रोग त्या झाडामध्ये जाऊन विपरीत परिणाम होत नाही. त्याचा सुद्धा याच्यासाठी वापर करतात. किंवा बोर्डोपेस्ट जसं आपण लावतो तशी बोर्डोपेस्ट झाडाला हे सीपीपीची पेस्ट तयार करून झाडाला खटोत्तरासारख्या रोगापासून निर्बंध मिळण्यासाठी याचा वापर करतात. आता हे तयार करण्यासाठी काय लागतं? बिलकुल काही जास्त लागत नाही. 60 किलो गाईचं शेण, 200 ग्रॅम अंड्याचे कवच. अंड्याचे कवच म्हणजे कोणते? अंडे आमलेट साठी ते त्याच्यातला रस काढल्यानंतर पिवळा जे टर्फल राहतं पांढरं ते टर्फल, 500 ग्रॅम बेसाल्ट खडकाचे किंवा खडकाची माती. आता बेसाल्ट खडकाची माती घ्यायला कुठं तुम्ही जंगलाने फिरणारा, काळ्या दगडाची माती. तर हे जे आपले स्टोन क्रशर असतात त्या स्टोन क्रशर मधून जेव्हा मोठा दगड ते बारीक गिट्टी करण्याचं काम होतं तर त्यावेळेस ती डस्ट उडत राहते आणि ती डस्ट जमा होत राहते. ती डस्ट म्हणजे तो दगड जो असतो काळा फरशीचा दगड, खाडीचा दगड ज्याला म्हणतो आपण, टणक दगड, तो म्हणजे बेसाल्टिक रॉक. ही जी डस्ट उडत राहते ती डस्ट अर्धा किलो ती डस्ट 200 ग्रॅम गुळाचं पाणी, 200 ग्रॅम गुळ घ्यायचा, त्याचं पाणी करायचं. ते पाणी, आणि तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की बायोडायनामिक्स मध्ये 2 प्रकार आहे. पहिले जे 2 प्रकार होते ते स्प्रेइंगचे उपयोगात येतात. त्याच्यानंतर BD 502 to 508 किंवा आता याच्यात 506 पर्यंत वापरलेले आहे. हे तुम्हाला कंपोस्टिंग साठी उपयोगात येतात. त्याला कंपोस्टिंगचे प्रिपरेशन म्हणतात. नेक्स्ट, आता हे तयार करण्यासाठी हे झालं तुमची आपली सामुग्री की सीपीपी तयार करण्यासाठी सामुग्री काय काय लागते? तर गाईचं शेण लागतं, अंड्याचं पूड लागतं, बेसाल्टिक ते राख लागतं, गोळ्याचं पाणी लागतं आणि BD 502 to 506 किंवा 8 पर्यंतचे 2 संच. त्याच्या शिशाच मिळतात बाजारामध्ये, रेडीमेड मिळतात. कारण की हे BD 502 to BD 506 हे तयार करण्याची थोडीशी क्लिष्ट पद्धत आहे. ही जे तयार होतात हे कधी कोण्या झाडाच्या फुलापासून होतात, कोण्या झाडाच्या सालीपासून होतात, कोण्या झाडाच्या मुळांपासून होतात आणि त्याचं कल्टिव्हेशन इन जनरल कोणी करत नाही. हे जे विकणारे लोक असतात, कंपन्या जे असतात, ते त्याचं रेडीमेड आपल्याला शिशाच भेटतात. त्याचे ते 2 संच घ्यायचे. आणि आता याची कृती कशी करायची? आता याचं करायचं कसं? तर जमिनीमध्ये 3 बाय 2 बाय 1 चा खड्डा, 3 फूट बाय 2 फूट बाय 1 फूट लांबी रुंदी खोलीचा एक खड्डा तयार करावा. म्हणजे कुंडासारखाच होतो तो, छोटासा खड्डा तयार होतो. आणि तो खड्डा तयार केल्यावर त्याचे जे भिंती राहतात त्या भिंतीत अशा विटा सरळ सरळ त्याला सिमेंटनं किंवा मातीनं जुळाई न करता अशा सरळच्या सरळ ठेवाव्या. आणि आतल्या साईडनं जसं खेड्यामध्ये भीत खचल्यावर शेणमातीचा गराडा करून त्याला लिपतात, तशासारखं हे लिपून प्लेन करून घ्यावं आतली बाजू. ठीक आहे. 3 बाय 2 बाय 1 चा गड्डा तयार करावा. त्या विटांनी त्याच्या साईडला विटा असा रचून घ्यावा. त्याचा आतला भाग जो आहे तो शेणमताच्या गरगड्यानं असा लिपून घ्यावा. म्हणजे तो प्लेन सरफेस होईल. म्हणजे जे आपण खत याच्या अंतर्गत तयार करणार आहोत ते लीच होऊन जमिनीमध्ये पुन्हा मिसळणार नाही, ते खड्ड्याच्या खड्ड्यात राहील. 60 किलो दुभत्या गाईचं शेण, 200 किलोग्रॅम गुळाचे पाणी आणि 10-15 मिनिटे हे एकजीव करावे. आता आपण सामुग्रीमध्ये काय घेतलेलं आहे? गाईचं शेण, गुळाचं पाणी आणि हे मातीचं बेसाल्टिक रॉकच्या मातीचं ती आणि अंड्याची पूड थोडी बारीक करून घ्यावी आणि याला एकजीव करून घ्यावं. हे काढून घ्यावं. आता काढून घेतलं तुमच्या लक्षात आलं असेल, त्याला एकजीव करून घ्यावा हाताला.
आणि ते हे क्यू केलेलं सगळं मिक्सचर त्या गड्ड्यामध्ये भरावं. गड्डा भरला, वरचा सरफेस थोडासा प्लेन करून घ्यावा आणि 3 फूट खोल गड्डा आहे तो, तर त्या गड्ड्याला अशा एका लाईनीमध्ये अशा रेषा मारून खोल असे गड्डे करावे ठराविक अंतरानं, 4-4, 6-6 बोटावर म्हणा किंवा 6-6, 9-9 इंचावर. व्हर्टिकली म्हणजे असं आडवं पसरून ते एक जीवन आणि तुमचं तो खड्डा जो आहे तो खड्डा ओल्या गोनपाटानं झाकून घ्यावा. आता हा खड्डा तयार करताना एकदम जमिनीच्या लेवलला करू नये. हा जमिनीपासून थोडासा 6 इंच 9 इंच वर असावा. याचं कारण कधी पाऊस आला, पाणी आलं, हे झालं तर ते शेतातून किंवा घराच्या गोठ्यातून वाहून जाणारं पाणी त्या खड्ड्यात भरू नये म्हणून तो थोडासा जमिनीपेक्षा उंच करावा. हाईट त्याची, खोली त्याची 3 फूटच राहील, फक्त वरचा भाग तो जमिनीपेक्षा थोडासा वर घ्यावा. जमिनीपेक्षा वर भाग घेतला आपण, गोनपटाने झाकावं म्हटलं त्याला प्रॅक्टिकली, तर त्याच्यात आडवी 2 काळ्या ठेवून द्यायच्या आडव्या, या भिंतीपासून तर या भिंतीपर्यंत, आणि त्याच्यावर असं गोनपाट झाकून घ्यावं. म्हणजे गोनपाट एकदम त्याला लागून राहणार नाही, मधात थोडीशी स्पेस राहील आणि तिथं व्हेंटिलेशन राहील आणि आपलं गोनपाटी खराब होणार. 40 ते 60 दिवस पर्यंत ते खड्ड्यातच ठेवावं. या 40 ते 60 दिवसाच्या अंतर्गत काय करावं, एकदा त्याला पलटी मारावं. पलटी मारणे म्हणजे काय, पूर्ण खत ते बाहेर काढावं. आपण, तुम्हाला माहित आहे, बांधकाम करत असताना पलटी मारतो, रेती आणि सिमेंट जेव्हा मिसळतो पावड्यानं त्याला पलटी मारत असतो ना, तशासारखं त्याला पलटी मारायची आणि तो खड्डा पुन्हा भरायचा. म्हणजे 20-25 दिवसाने त्याला पलटी मारायची, पुन्हा पुढचे 20-25 दिवस खड्ड्यामध्ये राहू द्यायचं आणि तुमचं सीपीपी तयार. नेक्स्ट, आता याचे उपयोग तुम्हाला सांगितले जातात. 500 ग्रॅम सीपीपी एका एकराचे जे बियाणं लागतं त्याच्यासाठी सफिशियंट आहे. फवारणी जर करायची असेल तर 2.5 किलो सीपीपी 100 लिटर पाण्यामध्ये मिसळून तुम्हाला फवारणी करता येते. झाडासाठी लेप म्हणजे त्याला आपण बोर्डो सारखं म्हणतो ते लावता येते. आणि कंपोस्ट खत तयार करण्यासाठी हे त्याचं विरजन म्हणून तयार होते. तर अशा प्रकारची हे जे बायोडायनामिक्स प्रिपरेशन आहे, हे 3 प्रिपरेशन कसे तयार करावे हे आपण पाहिले. आता आपला वेळ थोडासा संपला असल्यामुळे आणि हे आता ऑनलाईन असल्यामुळं आपल्याला थोडंसं लांबवता येत नाही. तेच आपण क्लासरूम मध्ये राहिलो असतो तर तुम्हाला 6 वाजेपर्यंत बसून ठेवलं असतं आणि राहिलेले पुढचे जे प्रिपरेशन्स आहेत ते तुम्हाला सांगितले असते. मित्रांनो, आता आपण इथंच थांबू. बहुतांक आपल्यापैकी मला ओळखतात, म्हणजे ओळखत नाही काही. या 3 प्रिपरेशन बद्दल कोणाला काही जर शंका असेल तर ते रामितीची जी पूनम मॅडम आहे तुमची, या पूनम मॅडमशी किंवा विवेक सरांशी तुम्ही संपर्क साधून काही तुमच्या ज्या क्वेरी असतील तर त्या क्वेरीचं उत्तर समाधान मी माझ्या परीने देण्याचा तुम्हाला प्रयत्न करत. याबद्दल क्वेरी तर याच्यात नसू शकतात, पण असतील कोणाला याबद्दलच्या क्वेरी तर ते माझ्या परीने मी त्याचं समाधान करण्याचा प्रयत्न करा. आणि थँक्यू. मी हे 2 तास ऐकून घेतल्याबद्दल. पुन्हा अशीच आपली कधीतरी याच माध्यमातून भेट होईल. थँक्यू. जोर दिला नाही त्याच्यावर. आजच्या टॉपिक रिलेटेड सरांना कोणाला काही प्रश्न विचारायचे आहे? सांगितलं त्यांना असेल तर तुझ्यापर्यंत ते पाठवतील तुमच्यापर्यंत, आणि आपण त्यांना कधीतरी लेखी आपण आपला व्हॉट्सअप ग्रुप हा तयार केलेला आहे, त्यावर आपण आपल्या मेसेजद्वारे विचारू शकता या 3 प्रिपरेशन बद्दल.
कधी विचारू शकता. सरांना आपण ते मेसेज फॉरवर्ड करू किंवा सरांना त्या ग्रुपमध्ये इन्क्लूड करून घेऊ, जेणेकरून ते आपल्या प्रश्नाचे उत्तर देतील. तर रामतीच्या वतीने मी राठी सरांचे धन्यवाद मानते की त्यांनी आपल्या वेळाचा वेळ काढून रामतीला दिला आणि असे उत्तम मार्गदर्शन या प्रशिक्षणार्थींना दिले. तर मी राठी सरांचे रामतीच्या वतीने धन्यवाद मानते. तसेच इतर पार्टिसिपंटचे धन्यवाद मानते की त्यांनी सदर प्रशिक्षणात उपस्थिती दर्शवली. आणि धन्यवाद. पुन्हा मॅडमनं मला जेव्हा बोलावलं तेव्हा मी पुन्हा मॅडम सोबत काम केलेलं आहे. मी उपस्थित तुमच्या समोर होईल याच्याबद्दल शंका बाळगू नका. उद्या आपलं प्रशिक्षण 11 वाजता सुरू होतील. तर त्यासाठी आपण जितेंद्र दुर्गे सर, श्री शिवाजी ऍग्रिकल्चर कॉलेज सहयोगी प्राध्यापक यांना आमंत्रित केलेलं आहे. तर सर्वांनी शार्पली 11 वाजता जॉईन व्हायचे. आपल्याला एक 5 मिनिटं आधी लिंक पाठवण्यात येईल. धन्यवाद.